नमस्कार मंडळी. ई प्रसारण इंटरनेट रेडिओ व प्रसार प्रकाशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने इंडिक्रूट या चॅनलवर आज आपण भेटणार आहोत मेघा कढे यांना. मेघाताई नमस्कार. नमस्कार. आतापर्यंत आपण खूप वेगवेगळे विषय आपण समजून घेतले, जाणून घेतले, पण आता थोडा एका वेगळ्या विषयाकडे आपण जाऊया. तो म्हणजे प्राकृतमधील गाथा सप्तशती. गाथा सप्तशती हा विषय का आहे? आपण नुसतं नाव ऐकल्यानंतर वाटतं की हे देवीचं काहीतरी असेल किंवा असं काहीतरी असेल, पण प्रत्यक्षामध्ये हे प्राकृतमधील एक फार सुंदर असं काव्य आहे. हाल सातवाहनाने एकत्र केलेल्या या गाथा किंवा जुन्या काळच्या ओव्या आपण जे म्हणतो, तर त्या एकत्र केलेल्या गाथांचा हा संग्रह म्हणजे गाथा सप्तशती. तर या गाथा सप्तशतीमध्ये जे जे काय आहे ते फार सुंदर आहे, अवर्णनीय आहे. तर त्याबद्दल आज आपल्याला मेघाताई सांगणार आहेत. मेघाताई, आपलं स्वागत. नमस्कार. नमस्कार. पण तत्पूर्वी मी आपल्याला त्यांचा थोडक्यात परिचय करून देते. मेघाताईंनी प्राकृतमध्ये जरी काम केलेलं असलं तरी त्यांचं मूळ शिक्षण संस्कृतमध्ये झालेलं आहे. MA संस्कृत वेदांत, MPhil हे करून त्यानंतर त्यांनी प्राकृतमध्ये पण डिप्लोमा घेतला आहे. तो विशेष प्रावीण्यासहित घेतलेला आहे. त्यानंतर MPhil सुरू केलेलं, MPhil झालेलं आहे आणि आता सध्या PhD सुरू आहे. रिसर्च असोसिएट म्हणून त्या इंटरनॅशनल स्कूल फॉर जैन स्टडी फिरोडिया हॉस्टेल येथे त्या सध्या कार्यरत आहेत. पण तत्पूर्वी महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ बालभारती पुणे इथे त्या संपादक मंडळाच्या 12वी महाराष्ट्री प्राकृत या विषयासाठी सदस्य आहे. ज्युनियर अँड सिनियर रिसर्च फेलो, संस्कृत प्राकृत भाषा विभाग, पुणे विद्यापीठाच्या त्या तिथे कार्यरत आहेत. एडिटोरियल असिस्टंट म्हणून प्राकृत शब्दकोश विभागात भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिरात त्यांनी काम केलेलं आहे. अभ्यागत प्राध्यापक म्हणून संस्कृत प्राकृत भाषा विभागामध्ये पुणे विद्यापीठामध्ये त्यांनी काम पाहिलेलं आहे. प्राकृतमधील अनेक विषयांवर विविध चर्चासत्रातून त्यांनी शोधनिबंध प्रकाशित केले आहेत. प्राकृत विषयामध्ये त्यांनी प्रचंड अनुभव त्यांचा मिळवलेला आहे. स्वरमाधव फाउंडेशन हे त्यांनी स्थापन केलेलं आहे आणि त्याद्वारे त्या अनेक वेगवेगळ्या सुंदर प्रकल्पांचं नियोजन करत असतात, तिथे कार्यरत असतात. प्राकृतचं अनेक ठिकाणी त्यांनी अध्यापन केलेलं आहे, लेखन चालू असतं. आपण जी गाथा म्हणजे प्रसार प्रकाशनने जी गाथा सप्तशती प्रकाशित केलेली आहे, तर तिचं सगळं प्रूफ रिडिंग ज्यांनीच केलेलं आहे हे सांगायला मला आनंद होतो. कारण गाथा सप्तशती हे प्रूफ रिडिंग करण्यासाठी आणि बिनचूक देण्यासाठी अतिशय अवघड पुस्तक आहे आणि प्राकृतवरती पूर्णपणे कमांड असल्याशिवाय ते शक्य नव्हतं. त्यामुळे मेघाताईंचे मी त्याबद्दल मनपूर्वक आभार मानते. याशिवाय राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याने अनेक चर्चासत्रांमध्ये भाग घेतला आहे. अनेक कार्यशाळांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असतो. अवेस्ता या वेगळ्याच विषयावर त्यांनी कार्यशाळा घेतली आहे. हस्तलिखितांचं प्रदर्शन, ब्राह्मीलिपी कार्यशाळा, हो ना? हो. आणि पुणे युनिव्हर्सिटीमध्ये तर त्यांनी अनेक कार्यशाळांचं आयोजन केलेलं आहे. पण याशिवाय मला त्यांचं कौतुक वाटतं असं की संस्कृत नाट्य स्पर्धा या एका आकर्षक विषयामध्ये त्या अगदी मनापासून सक्रिय सहभाग असतो त्यांचा आणि त्यांनी त्याच्यामध्ये पुष्कळ काम केलेलं आहे. अनेक ठिकाणी मासिकांमधून किंवा अनेक ठिकाणी त्यांचं लेखन सतत चालू असतं. प्रसारमध्ये तर असतं. कोल्हापूर इथे स्वरमाधव मंडळ आणि ब्राह्मण सभा या दोन्हींच्या संयुक्त विद्यमाने त्यांनी संस्कृत प्राकृत भारतीय विद्या यांच्याशी संबंधित अशा 21 व्याख्यानाची त्यांनी तुम्ही आयोजन केलेलं होतं आणि स्वरमाधव मंडळातर्फे आपण बरंच काही हे केलेलं असतं. तर अशा अनेक वेगवेगळ्या अंगाने ज्यांचा अभ्यास खूप पुढे गेलेला आहे अशा मेघाताईंकडनं आता आपण गाथा सप्तशतीबद्दल समजावून घेऊया. आता मी इतक्यातच उल्लेख केला याप्रमाणे गाथा सप्तशती हे नाव आपण सतत ऐकतो आहोत, पण गाथा सप्तशती म्हणजे नक्की काय आणि ते कोणी लिहिलं? गाथा सप्तशती हा महाराष्ट्री प्राकृतचा
आद्य ग्रंथ आहे. प्राकृत भाषेचं देशीकार लेणं ज्याला आपण म्हणतो, एक रांगडेपण त्या ग्रंथामध्ये आहे. कोणत्याही पद्धतीनं त्यांनी वर्णनं करताना काही हातचं राखून वर्णनं केलेली नाही आहेत. एकदम मोकळेपणा आपल्याला ते ग्रंथ वाचताना तो जाणवतो आपल्याला. आणि त्यामधनं हे लक्षात येतं की कितीही रांगडेपणा असू देत, पण एक त्यामध्ये माणूस त्याच्या प्रेमात पडतो त्या ग्रंथाच्या. तो मोहच भुरळच घालतो तो ग्रंथ, काहीही असो. म्हणजे जेव्हा खरं सांगायचं तर प्राकृत ह्या विषयाशी माझा तसा संबंध नव्हता. म्हणजे मी जेव्हा MA ला आले तेव्हा आम्ही प्राकृत भाषा म्हणजे काय हे शिकलो, ती समजून घेतली. आणि आम्हाला सेमिस्टर पद्धत आहे तिकडे युनिव्हर्सिटीमध्ये. तर 3ऱ्या सेमिस्टरला आम्हाला गाथा सप्तशतीच्या 200 गाथा होत्या. पण त्या 200 गाथा म्हणजे 700 मधल्या 200 गाथा सुद्धा त्या इतक्या अवर्णनीय आणि विलोभनीय आहेत की माणूसाला त्या 200 गाथा सुद्धा पुढचा सगळा ग्रंथ वाचायला भागच पाडतात, तुम्ही कितीही काहीही म्हणा. आणि ह्याचा कर्ता जर म्हटला तर ह्याचा कर्ता हाल सातवाहन म्हणजे सातवाहन कुळ जे आपण म्हणतो, साधारण इसवी सन पूर्व 230 ते इसवी सन 230 असा जवळपास 460 वर्षांचा कालावधी या सातवाहनांचा सांगितला. आणि प्रामुख्याने महाराष्ट्रावरती यांचं राज्य होतं. आणि तो काळ जो आहे तो महाराष्ट्राच्या सर्वांगीण प्रगतीचा काळ मानला जातो. म्हणजे सगळ्याच पद्धतीची, म्हणजे आर्थिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक सर्व प्रकारची प्रगती या काळामध्ये खूप उत्तम पद्धतीने झाली. आणि त्याच कालखंडामध्ये रचलेला किंवा किंबहुना संकलित केलेला हा ग्रंथ असं म्हणता येईल. ह्याचं महत्त्वाचं वैशिष्ट्य असं आहे की ह्याच्या लेखक जे आहेत, या सगळ्या गाथांचे जे लेखक आहेत ते कुठलेही विद्वान नाही आहेत. सर्वसामान्य माणसांनी रचलेल्या त्या गाथा आहेत. त्याच्यामुळे आणि त्या प्राकृत भाषेत रचलेल्या आहेत, त्यांच्या भाषेत रचलेल्या आहेत. त्यामुळे त्या लोकांचा एक लोकवाङ्मय, त्या लोकांचं लोकवाङ्मय, त्यांच्या एक प्रकारच्या लोकगीतांचा हा संग्रह म्हणता येऊ शकतो. त्यामुळे म्हणून मी मगाशी म्हटलं की हे खूप मोह घालतं, हा ग्रंथ खूप भुरळ घालतो वाचकावरती. भले तो आता कालबाह्य झाला असेल असं म्हणू शकतो, पण तरीही जो वाचतो त्याला हा ग्रंथ भुरळ घालतो. आणि मी मगाशी म्हटलं जसं की हाल सातवाहन जो आहे तो ह्याचा कर्ता म्हटला जातो, पण खरं म्हटलं तर तो कर्ता म्हणता येणार नाही, तो संकलक आहे. कारण गाथा सप्तशतीमध्येच त्यांनी असं स्पष्ट त्या एका गाथेमध्ये म्हटलंय की 1 कोटी गाथा होत्या आणि त्यातनं निवडक 700 गाथांचा हा संग्रह आहे. म्हणजे ते स्पष्टच म्हणतो की सत्तसताईम कैवच्छलेण कोडीय मज्ज आरम्मी हालेण विरइयाईम सालंकाराणम गाहाणम. त्यामुळे जरी तो त्याचा कर्ता असा म्हटला असला तरी तो एका दृष्टीने त्याचा संकलक आहे. आणि ज्या पद्धतीच्या गाथा त्याने संकलित केल्या त्याच्यावरनं त्याची एक बुद्धिमत्ता किंवा त्याची गुणग्राहकता एक अशी आणि त्याचा एक रसिकता त्याची ही या सगळ्या गाथांमधनं आपल्याला दिसून येते. त्यामुळे आणि महत्त्वाचं म्हणजे की त्याचं नावच आहे की गाथा सप्तशती, त्यामुळे 700 गाथा त्याच्यामध्ये आहेत. अच्छा, पण आता जी गाथा वाचून दाखवली तर त्याचा अर्थ काय? त्याचा हाच अर्थ आहे की सत्तसताईम म्हणजे 700 गाथा होत्या आणि त्या 700 गाथा निवडल्या कशामधनं? कोडीय मध्य आरमी, कोटींमधून 700 गाथा निवडल्या. बापरे. आणि कुणी निवडल्या तर कैवच्छलेण हालेण विरइयाईम. जरी विरइय असं म्हटलेलं असलं तरीही ते 700 गाथांमधून त्या 1 कोटी गाथांची निवड त्या हालाने केली. पण ती कशा गाथा आहेत? त्या सालंकाराणम, त्या अलंकारिक गाथा आहेत. त्या नुसत्या गाथा नाही आहेत त्या, तर त्या अलंकारिक गाथा आहेत. किती छान. पण आता मग याची भाषा नक्की कुठली आहे? महाराष्ट्री प्राकृत म्हणजे नक्की का? महाराष्ट्री प्राकृत खरं सांगायचं तर त्याचा तो शब्द जो आहे तो शब्द स्वतःच हे सांगतो की ती भाषा कुठली आहे. महाराष्ट्राची जी भाषा म्हणजे मी चुकत नसेल तर मागे डॉक्टर राजश्री मोहाडीकर यांचा आगम साहित्यावरती मुलाखत झाली होती. तर त्याच्यामध्ये त्यांनी प्राकृत ह्या विषयाबद्दल खूप सुंदर स्पष्टीकरण केलं की प्राकृत म्हणजे काय.
तर प्रामुख्याने लोकांची जी भाषा, जनसामान्यांची जी भाषा ती प्राकृत. मुळात तो शब्दच आलाय प्रकृती ह्या शब्दावरून. जे मूळ आहे त्या प्रकृतीपासून जो तयार झाला तो प्राकृत. अच्छा. त्यामुळे जे मूळ आहे, जे नैसर्गिक आहे ते प्राकृत. आणि मग एका दृष्टीने जर बघितलं तर प्राकृत म्हणजे काही एक भाषा नाहीये. कारण ह्याच्यावरनं तुमच्या लक्षात येईल की महाराष्ट्री प्राकृत म्हणजे त्याला प्रांताचं नाव आहे, एका भागाचं नाव आहे. त्याप्रमाणे अशा वेगवेगळ्या प्रांतानुसार त्या त्या प्राकृत भाषा होत्या. बरोबर. त्यामुळे तो एक भाषांचा समूह आहे. बरोबर. एक स्वतंत्र कुठली भाषा नाहीये, भाषांचा समूह आहे. आणि आज ज्या आपण बोलतो त्या भाषा सुद्धा त्याच आहेत. म्हणजे त्या जुन्या ज्या प्राकृत भाषा आहेत त्याच्यामध्ये बदल होतच आजच्या भाषा तयार झाल्यात. बरोबर आहे. म्हणजे आपण जे बोलतोय ते एका दृष्टीने प्राकृतच आहे असं म्हणायला बरोबरच आहे. म्हणजे मराठीची प्राकृत ही पूर्वज म्हणायला हरकत नाही. अगदी म्हणजे थोडंसं राजकीय होऊ शकतं, पण जेव्हा अभिजात भाषा, मराठीला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त व्हावा हे जेव्हा क्लेम केला जातो त्याच्याबद्दल, तर त्यावेळेला प्रामुख्याने गाथा सप्तशती हा ग्रंथ जो आहे त्याच्यावरती जास्त भर दिला जातो. कारण ह्या गाथा सप्तशतीमध्ये असे अनेक शब्द येतात जे आजच्याही मराठी भाषेमध्ये वापरले जातात. ओके. कारण महाराष्ट्री जसं मॅडम त्याही वेळेला मोहाडीकर मॅडमनी हेही सांगितलं होतं की 3 प्रकारचे शब्द आपल्याला या प्राकृत भाषेमध्ये मिळतात. तर तत्सम, तद्भव आणि देशी. बरोबर. तर ह्या देशी भाषांचा जो वापर या गाथा सप्तशतीमध्ये झालेला आहे तेच देशी शब्द आजही आपल्या मराठी भाषेमध्ये वापरले जातात. बरोबर. म्हणजे ज्याला पोट्ट हा जो शब्द आहे त्याच्यावरून आपल्याला पोट हा शब्द आला, किंवा पिट्ट, पिट्टई असा एक गाथेमध्ये शब्द येतो क्रियापद म्हणून, तर त्याच्यावरनं पिटणे असा शब्द आला. किंवा काही याच्यामध्ये बप्प असा शब्द येतो ज्याच्यावरून बाप आजच्या काळात वडील अशा अर्थाने असे शब्द आले. ओल्लं म्हणजे आपण पाणी भिजल्यानंतर ओलं झालं असं आपण जे पटकन म्हणतो, तर त्याच्यासाठी ओलं, ह्याच्यासाठी ओल्लं हा जो शब्द आहे तो त्याही त्या गाथे सप्तशतीमध्ये आपल्याला दिसून येतो. त्याच्यामुळे असं आपल्याला कुठेतरी हे म्हणता येतं की मराठी जी काही आहे ती पूर्वीपासून जी महाराष्ट्री प्राकृत म्हणून जी काही चालत आलेली आहे, एक त्याला वारसा आहे. नुसती आज अचानक नाही आलेली ती, त्याला असा तो खूप मोठा वारसा त्याच्या मागे आहे. आणि महत्वाचं म्हणजे ह्या गाथा ज्या आहेत ह्या संकलित केल्या. मगाशी मी जसं म्हटलं की हाल सातवाहन जो आहे ते संकलित केल्या. आता गंमत अशी आहे की हाल सातवाहन जो आहे त्याचा ऍक्च्युअल उल्लेख तुम्हाला इतिहासाच्या ग्रंथांमध्ये नाही सापडत. मग वेगवेगळी जी पुराणांमध्ये ज्या वंशावळी दिलेल्या आहेत त्या वंशावळींमध्ये तुम्हाला या हाल सातवाहनाचा संदर्भ आपल्याला मिळतो. आणि त्या सगळ्याचा अभ्यास करून विद्वानांनी किंवा गाथा सप्तशतीची जी प्रसादची आवृत्ती आहे जोगळेकरांनी काढलेली, त्या आवृत्तीमध्ये सुद्धा जोगळेकरांनी ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून असं दिलं की हाल सातवाहन हा त्या वंशावळीतला 17वा राजा आहे. आणि त्या गाथा त्याने, आणि साधारणपणे त्याचा काळ हा इसवी सनाचं 1लं शतक आहे. अच्छा. त्याचा विचार केला तर हा ग्रंथ इसवी सनाच्या 1ल्या शतकातला आहे. पण ह्या गाथा संकलित केल्यात म्हणजे ते इसवी सनाच्या आधी समाजामध्ये प्रचलित होत्या, त्यातून त्याने ते गोळा केलंय. म्हणजे आता साधारण किती काळ लोटला? 2000 वर्षांपेक्षा जास्त. बाप रे. काय कमाल आहे खरंच. आणि 2000 वर्षानंतर सुद्धा हा ग्रंथ आपल्याला तितकीच भुरळ घालतो. अगदी अगदी. आणि ह्याच्यासाठी आणि एक वैशिष्ट्य असं की प्रामुख्याने हा ग्रंथ प्राकृत भाषेमध्ये लिहिला. जसं मगाशी आपण महाराष्ट्रीय प्राकृतचा विचार करतो आहोत, बोलतो आहोत त्याबद्दल, तर या प्राकृत भाषा का वापरली लोकांनी किंवा ते काय होतं, तर भले ती जनसामान्यांची भाषा होती, लोकांची भाषा होती, पण त्याचं एक सुंदर वर्णन राजशेखर नावाचा एक प्राकृत नाटक, म्हणजे संस्कृत प्राकृत लेखक आहे, कवी, नाटककार आहे. तर त्याचं एक नाटक आहे कर्पूर मंजरी म्हणून. तर त्या नाटकामध्ये त्याने हे स्पष्ट म्हटले की प्राकृत भाषा, त्यानं स्वतः जी नाटकं लिहिली आहे ती त्याने प्राकृतमध्ये लिहिली. तर मी प्राकृत भाषा का वापरली माझ्या नाटकांमध्ये हे तो सांगताना असं म्हणतो की परुसा सक्क बंधा. म्हणजे काय, तर संस्कृतामधलं जी रचना आहे ती परुष, कठीण आहे. अच्छा. ऐकायला थोडी कठीण वाटते, पण पाऊ बंधोवी होई सुउमारो. पण प्राकृतातली रचना कशी आहे तर ती सुकुमार आहे, नाजूक आहे, कोमल आहे. आणि संस्कृत आणि प्राकृत मध्ये अंतर किती आहे
तर स्त्री आणि पुरुष ह्या दोघांमध्ये जेवढं अंतर आहे तेवढं अंतर ह्या संस्कृत आणि प्राकृतमध्ये आहे, की पुरुषामध्ये हे पटतं, पण अगदी पटतं. हे खरंच पटतं. कारण पुरुषामध्ये तो एक नैसर्गिक रांगडेपणा आहे, एक ती कठोरता आहे, आणि स्त्री ही मुळातच आपण नाजूक नार अशीच आपण तिला हे करतो. त्यामुळे जसं ते आहे तसं ते संस्कृत आणि प्राकृत आहेत. त्याच्यामुळे ह्या दोन पद्धतीने याचं वर्णन असल्यामुळे त्याने प्राकृत वापरलं, आणि ह्याच्यावरनं आपल्याला पटतं की प्राकृत भाषा किती छान आहे. खरं खरं. पण आज आपली प्राकृत भाषा त्या स्वरूपात नाही वापरली जात. आपण मराठी म्हणून तिचा पुढचा जो अवतार आहे त्याच्यामध्ये आपण बोलतो. बरोबर. कारण हा प्रश्न विचारण्याचं कारण असं की ज्ञानेश्वरीतील जी भाषा आहे ती ही 12व्या शतकातली, म्हणजे तशी खूप जुनी आहे, पण ती भाषा त्या मानाने लोकांना कळते. पण तरीसुद्धा यातली भाषा आणि ज्ञानेश्वरीतली भाषा याच्यामध्ये फरक आहे, ही ज्यांना माहिती असते. तर मग त्याचं कसं काय? ज्ञानेश्वरीची भाषा लोकांना माहिती असते, ती मराठी आहे, आपण ती वाचू शकतो, पण तरीही आपल्याला ती कळत नाही का? त्याच्यासाठी आपल्याला म्हणजे अशी परिस्थिती आहे की ज्ञानेश्वरीच्या शब्दांचा स्वतंत्र शब्दकोश आहे. म्हणजे आपले नेहमीच्या मराठीच्या शब्दकोशांव्यतिरिक्त स्वतंत्र ज्ञानेश्वरीतल्या शब्दांचा शब्दकोश आहे. तो घेऊन आपल्याला बसावं लागतं, वाचावं लागतं. पण ते स्वाभाविक आहे. काळानुसार झालेले ते बदल आहेत भाषेमध्ये. जसं ज्ञानेश्वरीची भाषा जी आहे ती आज आपल्याला कळत नाही, तसंच गाथेच आहे की गाथेची जी भाषा आहे ती आज कळत नाही. बरोबर. म्हणजे त्या काळातल्या लोकांना ती कळत नव्हती, म्हणून पुढे काही त्या काळातल्या, म्हणजे आता ज्ञानेश्वरी म्हटलं तरी आजच्या विचार केला तर एक 800 वर्ष जुनी असं म्हणूयात आपण. जास्त किंवा 12व्या शतकातली, म्हणजे आता खरं म्हणजे 800 वर्ष झाली आता त्याला साधारणपणे. तर ती बदलत गेलेले टप्पे आहेत. पण ज्ञानेश्वरीवरती सुद्धा जर तुम्ही पाहिलं, विचार केलात किंवा प्राकृत ग्रंथ जर पाहिले, तर ज्ञानेश्वरीचा जो लिखाणाचा बाज आहे तो सुद्धा एका प्राकृत स्वरूपातलाच आहे. कारण अपभ्रंश प्राकृत हा जो प्रकार येतो प्राकृत भाषेतला, ती अपभ्रंश भाषा ही उकार बहुल आहे. अच्छा. आणि ज्ञानेश्वरीची जर भाषा तुम्ही बघितली तर तीही उकार बहुल आहे. हो हो, बरोबर. देवा तूची गणेशू सकलमती प्रकाशू म्हणे निवृत्ती दासू. बरोबर. तो हा जो उकार येतो तो तिथून येतो. ओके ओके. म्हणजे हे त्या भाषेचं वैशिष्ट्य आज मला पहिल्यांदाच कळालं. हां, ते आहे अजूनही आपल्याकडे. त्यामुळे तर ते म्हणून तर ह्या भाषा टिकून राहिल्या. त्याचं स्वरूप बदललं. मला वाटतं त्यावेळेच्या मुलाखतीमध्ये तूच तो एक मुद्दा मांडलास की आजची इंग्लिश आणि मिंग्लिश आणि हे जे काही आहे, तर तो एक प्रकारचं प्राकृतायझेशन ज्याला आपण म्हणतो तोच प्रकार आहे. हो हो, बरोबर. पण ती महाराष्ट्री प्राकृत हा शब्द आपण कुठे ऐकतो तर फक्त ज्ञानेश्वरीच्या दृष्टीने तो ऐकलेला असतो म्हणून लोकांना माहिती असतं. पण त्या महाराष्ट्रीय प्राकृतमध्ये इतरही ग्रंथ रचना झालेली आहे किंवा तो पूर्वीपासून ती अस्तित्वात आहे हे माहिती नसतं लोकांना. आता कोणते कोणते ग्रंथ? त्याच्यामध्ये तुम्हाला दिसतं रावण वहो नावाचं किंवा सेतुबंध त्याला प्रामुख्याने म्हटलं जातं. म्हणजे रामायणातला जो रावण वधाचा जो भाग आहे त्याच्यावर आधारित ते काव्य आहे. त्याच्यानंतर लीलावती नावाचं एक काव्य आहे, ती एक पूर्णपणे प्रेमकथा आहे. त्यानंतर गौड वहो नावाचं काव्य आहे, म्हणजे गौडवध म्हणजे गौड राजाचा केलेला वध याच्यावर आधारित आहे. त्यानंतर ही गाथा सप्तशती तर आहेच. शिवाय वज्जालग्गम नावाचं एक स्वतंत्र काव्य आहे, जो एक जसं आपल्याकडे नीतिशतक आहे संस्कृत साहित्यामध्ये, की एक विषय घेतला आणि त्या विषयानुरूप त्या गाथा त्या संकलित केलेल्या आहेत. तर तशा पद्धतीने तो वज्जा म्हणजे ती एक पद्धती आहे, म्हणजे तो एक विषय आहे आणि त्या विषयाशी संबंधित गाथा त्या सेक्शनच्या खाली त्या विभागामध्ये त्यांनी दिलेल्या आहेत. बरोबर. महाराष्ट्रीय प्राकृत मधले हे जे ग्रंथ आहे हे पूर्णपणे साहित्याचे ग्रंथ आहेत. त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचं तत्वज्ञान सांगितलं नाहीये. कारण हा या ग्रंथांचा विशेष आहे. कारण महाराष्ट्रीय प्राकृत जी आहे त्याच्यामध्ये सुद्धा 2 प्रकार आपल्याला दिसतात. एक ही साहित्याची प्राकृत आहे, त्याला महाराष्ट्रीय प्राकृत म्हटलं गेलं. आणि प्रामुख्याने श्वेतांबर जैन मुनींनी जैन धर्माचा प्रचार करण्यासाठी जे साहित्य लिहिलं ते कथा आहेत, काव्य आहे, चरित्र आहेत. तर हे ग्रंथ जे लिहिले त्यामध्ये प्रामुख्याने जैन धर्माचा प्रसार हे त्यांचं उद्दिष्ट होतं. तर त्याच्यामध्ये तत्वज्ञान येतं. त्यामुळे तो भाग वेगळा आणि हा भाग वेगळा हे कळायला पाहिजे, म्हणून त्या तत्वज्ञान जिथे मांडलेलं आहे त्या ग्रंथांना, त्या कथा, चरित्र, काव्य ग्रंथांना जैन महाराष्ट्री भाषेतले ग्रंथ असं म्हटलं गेलं. अच्छा.
बर त्यामुळे हा महत्वाचा मुद्दा आहे ह्याच्यामधला, बरं, की बरं. इथे कुठल्याही पद्धतीचं तुम्हाला तत्वज्ञान सापडणार नाही. म्हणजे प्रामुख्याने जैन धर्माचं तत्वज्ञान कुठेही तुम्हाला या ग्रंथात दिसत नाही. बर, हे एक वैशिष्ट्य म्हणायला पाहिजे. अगदीच. अगदीच आहे. पण मग आता या गाथा सप्तशतीचं स्वरूप काय आहे, तो कुठे रचला गेला, त्याच्यावरती टीका लिहिल्या गेल्या आहेत का, आणि मग टीका म्हणजे काय आणि त्यांचं महत्त्व काय आहे? गाथा सप्तशती ग्रंथाचं स्वरूप जसं मी मगाशी म्हणलं की त्या 700 गाथा आहेत. हो. तर 700 गाथा त्यांनी काय केलं, तर 100 गाथांचे 7 खंड किंवा 7 भाग आहेत, ज्याला तो शतक असं म्हणतो हा स्वतः. म्हणजे एक शतक, दुसरं शतक, तिसरं शतक, आणि शतक ह्या शब्दातूनच आपल्याला कळतं की 100 श्लोकांचा किंवा गाथांचा एक चॅप्टर, एक विभाग आहे. आणि मिक्स गाथा आहेत, सगळ्या मिश्रित गाथा आहेत. त्या कोणतीही गाथा, एक गाथा दुसऱ्या गाथेशी संबंधितच नाही आहे. प्रत्येक गाथेचा विषय वेगळा आहे. म्हणजे जर एखादी कवी असेल किंवा लेखक असेल आणि तो जर हे घेऊन बसला, तर असं वाटतं ना की एकेका गाथेवरती एक काव्य किंवा एक नाटक लिहून होऊ शकतं. इतकं त्याच्यामध्ये विषय आहेत, इतके त्या एकेका गाथेचं क्षमता आहे. आणि त्याचं रचना काळ किंवा रचना स्थल जर बघितलं तर त्याच्यामध्ये जे उल्लेख येतात, प्रामुख्याने जास्तीत जास्त उल्लेख आपल्याला गोदावरी नदीचे मिळतात. हे एक वैशिष्ट्यच आहे. अनेक उल्लेख गोदावरी नदीचे मिळतात आपल्याला. आणि नदीचे काठ आणि ह्या सगळ्यावरनं असं लक्षात येतं की हा ग्रंथ साधारणपणे विदर्भ, मराठवाडा किंवा अहमदनगरच्या भागामध्ये थोडाफार असा उत्तर आणि अशा ह्या भागामध्ये, पण महाराष्ट्रातच हा ग्रंथ म्हणजे गोदावरीच्या पात्राला धरून गोदावरीच्या पात्राला धरूनच अनेक ठिकाणी तुम्हाला गोदावरी नदीचे वेगवेगळ्या पद्धतीनं गोला येतं, कधी गोदा येतं, असे उल्लेख आपल्याला, प्रामुख्याने गोला नाही असा त्या गोदावरीचा उल्लेख आपल्याला दिसतो. एका ठिकाणी तापी नदीचा उल्लेख दिसतो, एका ठिकाणी मुरला नावाच्या नदीचा उल्लेख केलेला आहे. आणि तिचं वैशिष्ट्य त्यांनी सांगितलंय की ती अशी खळालत वाहते, वळण घेत वाहते. आणि त्याचा जर विचार केला तर आत्ता आपल्या पुण्यामधनं ज्या मुळा मोठा वाहतात त्यातली जी मुळा नदी आहे, तिचा जे पात्र किंवा तिचा जो प्रवाह आहे तो अहमदनगर जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीनं तो दिसतो आपल्याला. त्याच्यामुळे ती मुरला म्हणजे एका पद्धतीने मुळा नदीच असावी. त्याच्यामुळे मग ते नगर भाग, तापी नदी आणि अशा गोदावरी, त्यामुळे तो बहुतेक प्रामुख्याने तो महाराष्ट्रातच रचला. आणि त्याला महत्वाचं एक हे पण असं आहे की सातवाहन जे होते ते महाराष्ट्रात होते आणि त्यांची राजधानी पैठण होती. त्याच्यामुळे ते नाभीस आणि ते गोदातीरीच आहे ना. गोदातीरी आहे, त्याच्यामुळे तिथं तो सगळा ग्रंथ ते, कारण शेवटी तो राजा तिथला आहे, त्यामुळे त्यानं तिथल्या ह्याच्यातले ते सगळे गाथा त्याने त्या संकलित केलेल्या आहेत. बरोबर आहे अगदी. पण म्हणजे असंही आपल्याला म्हणता येईल की तत्कालीन भौगोलिक संदर्भ पण आपल्याला इथे भरपूर मिळतात. अनेक नदीच्या काठांचे किंवा घाट ज्याला आपण म्हणतो, बांधीव घाट वगैरे असतात, त्याचे उल्लेख आपल्याला मिळतात. कारण त्या घाटांवरती उत्सव साजरे व्हायचे, त्यामुळे ते व्यवस्थित मोठे घाट रितसर रचलेले होते. म्हणून मी म्हणलं की तो जो सातवाहनांचा काळ होता तो सगळ्याच दृष्टीने महाराष्ट्राला वैभवाला नेणारा काळ होता. केवळ गाथा सप्तशतीसारख्या ग्रंथांमधून असं नाही, पण एकंदरीत त्या काळातल्या इतर गोष्टींवरनंही आपल्याला हे कळतं. आणि अनेक विद्वानांनी सातवाहनांच्यावरती लेख लिहिलेले आहेत, त्याच्यातनंही आपल्याला हे दिसून येतं की त्या काळामध्ये महाराष्ट्राची आर्थिक स्थिती किंवा एक परिस्थिती, एक स्वरूप कसं होतं. रादर ते लीलावती नावाचा जो ग्रंथ आहे त्याच्यात सुद्धा खूप सुंदर वर्णन त्यांनी पैठण शहराचं केलेलं आहे. बर म्हणजे अशा अनेक गोष्टींसाठी आजही आपण गाथा सप्तशती वाचली. अगदी ऐतिहासिक दृष्ट्या म्हणून जर बघितलं तर तुम्हाला असंख्य संदर्भ या गाथा सप्तशतीमध्ये मिळतात. असंख्य, म्हणजे एकेका गाथेत ना एक संदर्भ मिळेल इतक्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. म्हणजे यासाठी पुन्हा एकदा नव्या दृष्टिकोनातनं त्या दृष्टिकोनातनं ती वाचत गेली. अगदी. आणि तुम्ही जितक्यादा ती वाचत जाता ना तितक्यादा तुम्हाला नवे संदर्भ मिळत जातात. म्हणजे जेव्हा गाथा वाचतो किंवा मुलाखतीच्या निमित्ताने जेव्हा मी गाथा बघत होते तर उदाहरण म्हणून सांगताना कोणती गाथा सांगावी, अरे ही सांगू का ती सांगू, अरे ही पण चांगली ती पण चांगली, मला ही सोडवत नाही, मग ती पण चांगली दिसते, मग ही पण चांगली दिसते. तुम्हाला निवड करताना सुद्धा प्रश्न येतो. आणि त्याच्या टीकांचं जर हे केला तर मुळातच गाथा सप्तशतीचे जे टीकाकार आहेत तर टीकाकारांनी स्वतःच
जवळपास 15पेक्षा अधिक टीकाकारांचा उल्लेख केलेला आहे. बर. त्याच्यामध्ये पीतांबर आहे, गंगाधर आहेत, कुलबालदेव म्हणून आहेत, नंतरच्या काळात मथुरानाथ शास्त्री म्हणून होते, त्यांनी लिहिलं होतं. त्यानंतर भुवनपाल आहे, साधारण देव म्हणून आहेत, त्या भट्ट राघव भट्ट असे अनेक टीकाकार आहेत. आणि जिथे नावं मिळाली नाही आहेत अशा पण गोष्टी आहेत. कारण इति टीकांतरे असं पण म्हटलेलं आहे. म्हणजे ह्याच्यापेक्षा जी नावं सापडतात त्याच्यापेक्षा जास्त टीका ज्यांनी इथे लिहिलेल्या आहेत. झालेल्या आहेत. अगदी अगदी. पण इथे मला एक असं विचारायचं होतं की मुळात टीका म्हणजे काय, तिचं महत्त्व काय आणि ती कशासाठी लिहिली जाते. कारण आपण जेव्हा टीका म्हणतो तर ज्यावेळेला आपण थोडा निगेटिव्ह अर्थ आहे त्याला, तर इथे तसा निगेटिव्ह अर्थ आहे का अपेक्षा? नाही, टीका ह्याचा अर्थ ह्या ठिकाणी त्याचं विस्तृत विवेचन असा त्याचा अर्थ आहे. जेव्हा सामान्यपणे ही विवेचन कधी लिहिलं जातं की जेव्हा तुम्हाला एखाद्या गोष्टीबद्दल समजून घ्यायचं आहे किंवा अधिक जाणून घ्यायचं आहे किंवा जे दिलेलं आहे त्याच्यापेक्षा अनेक गोष्टी ज्या आहेत ज्या तिथून स्पष्ट होत नाहीत, ज्या नव्याने तुम्हाला स्पष्ट करायच्या आहेत, अधिक स्पष्ट करून सांगायच्या, तेव्हा त्या टीका लिहिल्या जातात. म्हणजे ह्या गाथेचं अधिक विवेचन किंवा त्या गाथेमधनं त्या कवीला काय मांडायचं असेल किंवा त्याने काय मांडलं असेल ह्याचं अधिकचं विवेचन जे आहे ते ह्या टीकांमधून केलं जातं. म्हणजे त्याला इंग्लिशमध्ये आपण कमेंट्री असं म्हणतो ते. आणि ह्या पद्धतीने ह्या जवळपास जे काही आता मी म्हटलं की 15पेक्षा अधिक टीका लिहिल्या गेल्या, तर ह्या टीकांमध्ये ह्या गाथांमधनं अभिप्रेत असणारे अर्थ विस्तृत स्वरूपात मांडले गेले. त्यांनी एक्सप्लेन करून सांगितलं जास्त पद्धतीने, जेणेकरून वाचकाला त्या गाथेचा अर्थ कळावा आणि आनंद घेता यावा. कारण भाषा किंवा गाथे वाचायला जर आपण गेलो तर ती वाचणं थोडं अवघड पडतो आणि सलग मुळात ती भाषा आपल्याला कळत नाही, त्याच्यामुळे ते सलग शब्द येतात. मग ते शब्द तोडायचे कुठे, ते कसे तोडायचे, मग जर ते चुकीचे तुटले शब्द किंवा त्याचा अर्थ बदलतो, मग ते हे सगळ्या शब्दांचं विवेचन, ते शब्द तोडून त्या शब्दाचा अर्थ, त्याचं अधिकचं विवेचन, हे सगळं ह्या टीकांमध्ये आपल्याला दिसून येतं. आणि म्हणून त्या टीका जास्त महत्वाच्या आहेत, प्रश्नच नाही. आणि महत्वाची एक गंमत अशी आहे या ग्रंथाची की जरी हा ग्रंथ महाराष्ट्री भाषेचा असला किंवा महाराष्ट्रात रचलेला असला तरी सुद्धा ह्या ग्रंथाला मुद्रित स्वरूपात आणण्याचं श्रेय हे परदेशी विद्वानाला जातं. वेबर यांनी सुरुवातीला त्यांच्या इथल्या जर्मन दैनिकामध्ये गाथा सप्तशतीचा काही भाग जवळपास 1870 त्यांनी तो प्रकाशित केला. आणि भारतामध्ये पंडित दुर्गाप्रसाद आणि पणशीकर शास्त्री ह्यांनी तिची भारतामध्ये मुद्रित आवृत्ती काढली. निर्णय सागर प्रेसनी ती छापली आणि ती आवृत्ती काढताना गंगाधराची भावलेश प्रकाशिका नावाची टीका आहे, त्या टीकेसह ती प्रकाशित केली. आणि मग त्याच्यानंतर अनेक त्याच्या भाषांतरं झाली, मग संस्कृत छाया त्याची उपलब्ध झाली एका दृष्टीने. मग त्याच्यावरती अनेक भाषांतरं हिंदी आहेत, इंग्रजी आहेत, मराठीमध्ये जोगळेकरांचं खूप मोठं काम आहे. अशा अनेक मग आपल्याला त्याच्यामध्ये ह्या गोष्टी दिसून येतात. प्रामुख्याने गाथा सप्तशतीनंतर जवळपास 12व्या शतकामध्ये गोवर्धन शास्त्री म्हणून होते, तर त्यांनी गोवर्धनाचार्य म्हणून होते, तर त्यांनी आर्या सप्तशती नावाचा ग्रंथ लिहिला. आर्या सप्तशती एका दृष्टीने गाथा सप्तशती सारखाच आहे, त्याची पद्धती तशीच आहे, पण तो गाथा सप्तशती नाही आहे. आर्या सप्तशती संस्कृतमध्येच लिहिलाय, विषय पण शृंगारिक आहेत त्याचे, पण मुळात तो हे नाहीये की गाथा सप्तशतीचीच आवृत्ती नाहीये ती. ओके. पण मुद्दा मला असा सांगायचा आहे की गाथा सप्तशतीचा प्रभाव हा त्या काळापर्यंत होता लोकांवर, ते बघून याची रचना म्हणजे सप्तशतीप्रमाणे ह्याची आपल्या ग्रंथाची रचना करावी असं त्या लेखकाला वाटलं. हे महत्वाचं आहे. हे फार महत्वाचं आहे. म्हणजे हे एका दृष्टीने त्या गाथांचं महत्व दाखवतं. म्हणजे मी ह्या संदर्भात डॉक्टर प्रज्ञा कुलकर्णींशी बोलत होते, तर त्या म्हणल्या की खरं तर गाथा सप्तशतीच्या आधी भगवद्गीता ही सुद्धा सप्तशतीच आहे, कारण भगवद्गीतेचे सुद्धा 700 श्लोक आहेत. बरोबर.
खरंच की ती सुद्धा एका दृष्टीने सप्तशतीच आहे, पण त्याची मांडणी वेगळी आहे, त्याच्यामुळे ती सप्तशती आहे हे लक्ष देत नाही आपल्याला, खरं बरोबर सांगायचं. आहे. ह्याच्या नावातच सप्तशती आहे. हा, ह्याच्या नावात सप्तशती असल्यामुळे ते आपण हे करतो की हा हे 700 श्लोक आहेत. पण इतके सगळे विषय याच्यामध्ये आहेत, भौगोलिक, सामाजिक, आर्थिक, कितीतरी आहेत, पण तरी सुद्धा गाथा सप्तशती म्हटलं की तो शृंगारिक ग्रंथ अशी एक समजूत सगळीकडे आढळते. तर हे किती खरं आहे? म्हटलं तर खरं, म्हटलं तर खोटं. शेवटी वाचकाचा दृष्टिकोन खरं तर वाचकाच्या दृष्टिकोनावर अवलंबून आहे. शृंगारिक गाथा त्याच्यामध्ये जास्त आहेत, त्यामुळे त्याला शृंगारिक ग्रंथ असं म्हटलं जातं. अच्छा, हे आहे. पण आणि त्यातला शृंगार हा फक्त शारीरिक शृंगार आहे अशातला भाग नाही आहे, तो वियोगाने विरहातला शृंगार सुद्धा आहे. त्याला खूप वेगवेगळ्या, म्हणजे तो सूचक आहे काही ठिकाणी. काही अपवाद वगळले तर बऱ्याच ठिकाणी तो सूचक आहे. म्हणजे एका ठिकाणी त्यांनी स्पष्ट उल्लेख केला आहे की पूर्णपणे शृंगाराचं त्यांनी रीतसर वर्णन केलं आहे की कशा पद्धतीने ती स्त्री पुरुषाचं अनुकरण करते आणि मग तिला त्रास होतो. हा स्पष्ट वर्णन आहे, तिथे कुठेही आडपडदा ठेवला नाही आहे त्यांनी वर्णन करताना. पण काही ठिकाणी तो सूचक आहे, म्हणजे तो इतका सुंदर आहे की ती प्रेयसी आहे, ती विरही आहे, दुःखी आहे, आणि ती त्या चंद्राला बघून, असे सगळ्या प्रेमी युगलांचा चंद्र हा जवळचाच आहे, आणि त्या चंद्राला बघून ती असं म्हणते की तू ज्या किरणांनी माझ्या प्रियकराला स्पर्श करतोस त्याच किरणांनी तू मला स्पर्श कर. म्हणजे त्या निमित्ताने मी माझ्या प्रियकराच्या स्पर्शाचं सुख अनुभवते. म्हणजे इतक्या तळल कल्पना सुद्धा त्याच्यामध्ये आहेत. खरंच. काही म्हणजे जसं मी म्हटलं मगाशी की काही गाथांमध्ये अक्षरशः कोणताही आडपडदा न ठेवता वर्णनं केलेली आहेत, पण केवळ त्या गाथाच गृहीत धरून जर तुम्ही त्याला शृंगारिक म्हणालात तर ते योग्य होणार नाही. पण म्हणजे अशा ज्या गाथा आहेत की ज्या नर्मशृंगार किंवा सूचक असं आपण दाखवतात असं आपण म्हणू, तर खरं या गाथांचा सुद्धा अभ्यास व्हायला पाहिजे. कशासाठी? तर आज आपण बघतो की सगळीकडे खूप एक प्रकारचं उघडा वागडा शृंगार किंवा प्रेम कशा पद्धतीने करावं हे न समजणारी खूप तरुण पिढी आज आपल्याला आजूबाजूला दिसते. तर कदाचित यांच्या अभ्यासाने प्रेम कसं करावं किंवा ते कसं सोबर असावं हे पण त्यांना समजू शकेल. म्हणजे मी मुद्दाम पुढे नंतर प्रेमाबद्दलची गाथेमधली मतं काय आहेत हे मी मुद्दाम सांगणार आहे नंतर, कारण इतके सुंदर पद्धतीने, म्हणजे केवळ प्रियकर प्रेयसी असं नाही तर प्रत्येक नात्यामधला शृंगार कसा आहे किंवा प्रत्येक नात्यामध्ये सुद्धा ते कशा पद्धतीनं प्रेमाचं वर्णन करतात हे सुद्धा खूप अभ्यासासारखं आहे. हे खरंच अभ्यासाला पाहिजे, खरंच अभ्यासाला. म्हणजे हे खरं तर हा गाथा सप्तशती हा ग्रंथ त्याच्यावर शृंगारिक हा ठपका ठेवून हा बाजूला टाकला गेला असं मला स्वतःला वैयक्तिक वाटतं. असं होऊ नये. खरं आहे. हो. पण मग आता याच्यात जर फक्त शृंगारिक गाथा नाही आहे तर मग अजून कोणती वर्णनं येतात? आणि त्याच्याही आधी मग अशी विचारायचं राहिलं की अशा सुंदरशा नर्मशृंगार किंवा सूचक हे सांगणारा अशा काही छान गाथा अजून सांगता येतील? नक्की, ह्या एका ह्याच्यातनं हळूहळू येत जातीलच. पण एक छान एक गाथा आहे त्या पुस्तकामध्ये, सुरुवातीलाच आहे गाथा की एक कमळाचं पान आहे आणि त्या कमळाच्या पानावरती एक बगळी ही निश्चल बसली आहे, काहीही ती हालचाल करत नाहीये. तर ती पानावर बसलेली बगळी तुम्हाला कशी दिसते? तर पाचूच्या भांड्यामध्ये शिंपली ठेवावी त्याप्रमाणे ती तुम्हाला दिसते. म्हणजे हे वर्णन जेव्हा तुम्ही वाचता तेव्हा तुमच्या समोर ते वर्णनच येतं, डायरेक्ट ते चित्र तयार होतं तुमच्या डोळ्यासमोर, पूर्ण व्हिज्युअलाइज होतं ते अगदी. पण शृंगारिक हा ठपका असल्यामुळे ह्या सुंदर चित्राला लोकांनी संकेतस्थळाचं एक त्याचा टीकाकारांनी त्याला एक संकेतस्थळ म्हणून वर्णन केलं, एक्सप्लेनेशन त्या गाथेचं करताना, की ती बगळी अशी शांत बसली आहे म्हणजे तू तिथं आलेलाच नाहीयेस आणि तुम्हाला फसवलंस की मी गेलो होतो म्हणून. किंवा दुसऱ्या पद्धतीने की तिथे शांत आहे म्हणजे तिथे कुणी जातच नाहीये तर तेव्हा आपण तिथे जाऊन भेटू शकतो, अशा दृष्टीने त्याचं वर्णन केलं गेलं. बर. म्हणजे आणखी इतक्या सुंदर सुंदर गाथा आहेत की कृष्ण आणि गोपिकांचं वर्णन सांगणाऱ्या गाथा आहेत की रासलीला चालू आहे कृष्णाची आणि
काही गोपी रासलीला खेळत आहेत, काही बाजूला थांबल्यात. आणि एक गोपी आहे जिला त्या कृष्णाबरोबर खेळायचं गेलं तर तिचं कृष्णावर निरतिशय प्रेम आहे, पण ती व्यक्त करू शकत नाही. तर त्या गोपी ज्या आहेत त्या खेळून खेळून खूप दमल्या आणि त्यांच्या चेहऱ्यावरनं घाम यायला लागला त्यांना. आणि तो चेहऱ्यावरचा जे घर्मबिंदू जे आहेत तर त्यामध्ये कृष्णाचं प्रतिबिंब पडलं आणि त्या गोपींचं कौतुक करण्याच्या निमित्ताने तिनं त्या घर्मबिंदूमध्ये पडलेल्या कृष्णाच्या छबीला ती भेटली. त्या तरल आणि नाजूक कल्पना. म्हणजे तिने त्या मुलींच्या गालाचा मुका घेतला जेणेकरून ती तिचं प्रेम, कृष्णाबद्दलचं प्रेम ती व्यक्त करू शकते. किंवा काही इतक्या छान गाथा आहेत. अशी त्याने कृष्णाबद्दलची गाथा आहे की कृष्ण किती अवखळ होता. तर संध्याकाळची वेळ होती, कृष्ण गवळणी आणि ते सगळे येत होते परत. तर गायीच्या पावलांनी उडणारी जी धूळ आहे ती धूळ त्या राधिकेच्या डोळ्यात उडाली आणि तिला फुंकर घालायच्या निमित्ताने कृष्णाने तिचं चुंबन घेतलं. आणि त्याच्यामुळे इतर गोपी ज्या आहेत त्यांचा गौरव, त्यांचा मान आणि त्यांच्या चेहऱ्याचा रंग हे दोन्ही त्याने हरण केलं. इतकी छान आहे की एका गाथेमध्ये त्यांनी असं म्हटलंय की पाऊस पडला आणि त्या पावसाचा थेंब असा तो त्या पानाला हे झालेला आहे, लटकलेला आहे. की आपण पण आजकाल बघतो की पावसाचा थेंब त्या पानाला हे होतं. तर त्याला सुद्धा इतकी छान ते उपमा देतात की तो असा एक मोत्याचा दाणा किंवा मोती असा तो लटकलाय वगैरे. इतक्या सुंदर कल्पना त्याच्यातनं येतात त्यांच्या. की पोपट आहे की पोपटांची थवा उडत चाललेला आहे आकाशातनं. आजही आपल्याला रोज संध्याकाळी पक्षी उडताना जातात आणि त्याचा जर आकार तुम्ही बघितला तर आपल्या गळ्यातल्या माळेसारखा त्यांचा आकार असतो. आणि पोपटाची रंगसंगती की लाल चोच आणि हिरवा रंग, तर ह्या रंगसंगतीचा एक साम्य पाचू आणि माणकांच्या हाराशी ती कवी करतो. इतकं छान असं सगळं वर्णन आहे की एका ह्याच्यामध्ये नवरा तिचा गावाला जाणार आहे एका स्त्रीचा, म्हणून तिला इतकं वाईट वाटतं की तो गेला नाहीये पण तो जाणार आहे, म्हणून ती बिचारी तो आजच गेला आजच गेला आजच गेला असं म्हणून ती रोज एक आजच गेला असं म्हणून एक रेघ ओढते, परत आज गेला म्हणून दुसरी रेघ ओढते. नाही किती दिवस गेला आणि तिला इतकं वाईट वाटतंय. किती छान, इतक्या तरल गाथा त्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतात. खरं. अजून कोणती वर्णनं येतात? किती वर्णनं येतात असं म्हणायला पाहिजे. खरं तर कोणती म्हणण्यापेक्षा किती वर्णनं येतात. बरोबर. कारण त्याच्यामध्ये निसर्ग आहेच, जसं मी आत्ता म्हटलं तसं. सुभाषितं आहेत, खूप सुभाषितं आपल्याला दिसतात. प्रेमाच्या बद्दलच्या कल्पना दिसतात, नातेसंबंध आपल्याला दिसतात, लोकांचं जनजीवन आपल्याला कळतं. किती विषय सांगावे. खरं खरं. अक्षरशः असं होतं जेव्हा तुम्ही वाचायला घेता तेव्हा अरे किती विषय. म्हणजे जर ह्याची प्रसाद प्रकाशनची जी गाथा सप्तशतीची जुनी आवृत्ती आहे ती जर तुम्ही बघितली तर त्याला जवळपास 450 पानांची जवळपास त्याची प्रस्तावना लिहिली आहे त्यांनी, जोगळेकरांनी. इतकी सविस्तर प्रस्तावना, म्हणजे किती विषय त्यामध्ये दिसतात आपल्याला. ती अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आणि फार सुंदर प्रस्तावना आहे ती, आणि त्यांनी केवढा अभ्यास केलेला आहे त्याचा. म्हणजे मला आश्चर्य वाटतं की त्यांनी त्या प्रस्तावनेत लिहिलंय की माझा आणि प्राकृतचा काहीही संबंध नव्हता. कधीतरी चर्चा झाली त्याच्याबद्दल आणि मग सगळे मागं लागले म्हणून त्यांनी केलं ते काम. पण जवळपास 10 वर्ष 15 वर्ष ते हे काम करत होते, केवळ एका ग्रंथाचं काम. बापरे. म्हणजे जवळपास 1940-41 साली त्यांनी तो काम सुरू केलं आणि जवळपास पहिली आवृत्ती माझ्या आठवणीनुसार 1956ची आहे. बरोबर. इतकी वर्ष ते काम करत होते त्याच्यावरती. त्याआधी मला आठवते ती प्रसादच्या अंकामधून एक मालिका अशा प्रकारे ती प्रकाशित होत होती. पण आत्ता प्रश्नाचं उत्तर मगाशी आपण विषयांबद्दल बोलत होतो तर तेव्हा तू म्हणाली की तिथे समाजजीवन पण दिसत होतं. तर त्या गाथांमधनं आपल्याला काय काय लक्षात येतं की म्हणजे त्या काळातल्या लोकांचं जनजीवन कसं होतं, ते काय खात होते, ते कसे राहत होते, ते काय घालत होते, म्हणजे एकंदरीत ते कसं होतं, तर असं सांगणाऱ्या काही गाथा आहेत का? अनेक गाथा आहेत की ज्याच्यामधनं त्या लोकांच्या समाज जीवनाबद्दलचा आपल्याला अंदाज येतो. प्रामुख्याने शेतीप्रधान समाज होता, कारण अनेक गाथांमध्ये
हलियपुत्त किंवा शेतकऱ्याशी संबंधित वर्णनं आपल्याला अनेक गाथांमध्ये दिसतात. आणि त्याच्यामुळे तो एक सधन कुटुंब त्या काळातली असावीत असं त्या एकंदरीत सगळ्या वर्णनांवरनं वाटतं. कारण ते रेशमी कापडांचा उल्लेख येतो, अनेक दागिन्यांचे उल्लेख आपल्याला त्याच्यामधनं दिसून येतात. कुटुंब व्यवस्थेचा जर विचार केला तर ती काही गाथांमधनं असं वाटतं की ती एकत्र कुटुंब पद्धती असावी. कारण दीर आहे, जाऊ आहे, सासू सासरे आहेत, या सगळ्यांची वर्णनं तिथं त्यामधनं आपल्याला दिसून येतात. गृहपती म्हणजे कुटुंब प्रमुख त्या काळात महत्वाचा होता. आणि एकंदरीत जी काही सगळी वर्णनं येतात त्यावरनं असं वाटतं की ती त्या काळातली जी व्यवस्था होती ती पुरुषप्रधान व्यवस्था असावी असं एक आपल्याला त्याच्यावरनं वाटतं. लोकांच्या खाण्यापिण्यामध्ये बघितलं तर प्रामुख्याने तांदूळ होते. कारण नवीन तांदळाचा उल्लेख त्यांनी एका गाथेमध्ये केलाय की शरद ऋतूतलं चांदणं कसं आहे, शुभ्र चांदणं कसं आहे, तर ते नवीन तांदळासारखं स्वच्छ आहे. शरद ऋतूतलं शुभ्र चांदणं हे कसं आहे तर नवीन तांदूळासारखं आहे. नुकत्याच काढलेला जो तांदूळ आहे त्याच्यासारखं ते आहे. त्यानंतर काही गाथांमध्ये साळीचा उल्लेख येतो. त्यानंतर कांजी, ज्याला आपण एक प्रकारची पेज सुद्धा आजकाल म्हणू शकतो, तर त्याबद्दलचं वर्णन तर इतकं सुंदर आहे की एकदम वेगळ्या पद्धतीचं वर्णन त्याच्यात केलेलं आहे की एखादा ज्ञानी माणूस जो आहे त्याला जर आपल्याला त्याच्याबरोबर जायचं असेल किंवा त्याला आपल्याकडे बोलवायचं असेल किंवा आपल्या संपर्कात त्याला ठेवायचं असेल तर त्याच्यासाठी आपणही त्या पद्धतीचं असणं आवश्यक असतं. बरोबर. आणि ते असं म्हणतात की ज्ञानी मनुष्य सद्भाव आपल्याकडे असेल त्याशिवाय तो आपल्याकडे येत नाही किंवा त्याचं आणि आपलं जुळत नाही. कशा पद्धतीनं म्हणजे तुम्ही एखाद्याला फसवू शकत नाही की आपण किती चांगले आहोत हे सांगून त्याला फसवता येत नाही. कशा पद्धतीनं तर म्हाताऱ्या मांजराला कांजी दाखवून तुम्ही फसवू शकत नाही, ते दूध आहे. कारण त्याला माहिती आहे की कांजी काय आणि दूध काय. हो, तो अनुभवाने शहाणा झालेला आहे. या पद्धतीनं ही लोक शहाणी झालेली असतात. त्यामुळे आपण कसे आहोत हे त्यांना बरोबर कळतं. अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर. म्हणजे हे म्हटलं तर हे सुभाषित आहे. हो हो, हे सुभाषितच म्हणायला पाहिजे. खरं तर हे सुभाषित आहे. अगदीच. पण त्यातून सुद्धा तुम्हाला त्या काळातल्या लोकांचा जेवणाच्या अन्नाचा त्यांनी वर्णन केलं ते लक्षात येतं. असे एक एक उल्लेख तुम्हाला ते वाचताना निवडायला लागतात आणि काढायला लागतात आणि समजून घ्यायला लागतात. म्हणजे फार लक्ष देऊन ते वाचायला पाहिजे. हो. आजही आपण बघतो की गूळ जो तयार केला जातो तो उसाच्या रसापासून गूळ तयार करतात. पण ही काही प्रथा आजची नाही. गाथा सप्तशतीमध्ये उसाच्या रसापासून गूळ तयार करण्याचा उल्लेख आहे. त्यांनी स्पष्ट त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय, हे चरक चालवणाऱ्या यांत्रिका तू माझ्या मर्जीनुसार चरक नीट चालवत नाहीस. कामावर तुझं लक्ष नाही, तू पुरेसा रस काढत नाहीस. जर तुला गुळ पाहिजे, जर तू नीट रस काढला नाहीस तर त्याच्याशिवाय गुळ तयार कसा होणार. इतकी स्पष्ट गाथा आहे. न रसेण विना गुळो होई. तुला जर रस गुळ काढायला तुला गुळ हवाय ना, तू जर रसच काढला नाहीस तर मी गुळ कुठनं देऊ तुला. बरोबर आहे. त्यामुळे ह्या आत्ताच्या सुद्धा अनेक कल्पना किंवा अनेक गोष्टी तुम्हाला त्याही काळात चालू होत्या किंवा त्या काळापासून आलेल्या आहेत हे आपल्याला गाथा सप्तशती वाचताना लक्षात येतं. म्हणजे आजही जर तुम्ही खेडेगावांमध्ये जिथे उसाच्या शेतीचं प्रमाण जास्त आहे त्या भागात जर गेला तर तुम्हाला गुऱ्हाळं दिसतील. जिथे गुळ रितसती मोठी काहील असते, तिथे ती पेटवलेली धग असते, त्या उसात रस तो उकळत असतो. एका ठराविक काय त्या ह्याला पोचला तो रस, उष्णतेला पोचला, शिजला तेवढा की ते घट्ट होतो, त्याचा गुळ तयार केला जातो. ही पद्धत आजची नाही. हे नव्याने कधीतरी नवीन तंत्रज्ञान आलं किंवा एका ठराविक 700-800 वर्ष जुनं आहे वगैरे असंही नाही आहे. हा ग्रंथ रचला किंवा संकलित झाला इसवी सनाच्या पहिल्या शतकात. त्याच्याही आधी जर ह्याचं उत्पादन अशा पद्धतीने होत होतं म्हणजे खूप जुनं आहे. गुळ ह्याचाच अर्थ गुळ हा त्या काळामध्ये
गोडवा एखाद्या चवीला, एखाद्या गोष्टीला गोडवा आणण्यासाठी या गोड पदार्थ तयार करण्यासाठी हा वापरला जात होता. बरोबर, असं आपल्याला लक्षात येतं. कारण नाही तर त्या गुळाच्या उत्पादनाचं कारण नाही ना, काही कारण नाही. त्यामध्ये तुरीचा उल्लेख आहे, मोहाचा उल्लेख आहे, त्यानंतर तूप आणि मिठाचा उल्लेख आहे. पण तुपाच्या बाबतीतलं महत्वाची गोष्ट अशी आहे की तुपाला तुम्हाला तुप्प आणि घी असे 2 शब्द मिळतात. पण ह्या दोन्ही शब्दांचा संदर्भ वेगवेगळा आहे. ते कुठले? कारण तुप्प जे आहे ते फक्त तूप म्हणजे जे आपण जेवणामध्ये वापरतो त्या तुपासाठी ते तुप्प शब्द वापरतात. कारण त्यांनी एका गाथेमध्ये असं म्हटलंय की स्वयंपाकघरात जे चांगलं गाव नाहीये किंवा जिथे फारशा सोयी सुविधा उपलब्ध नाहीये ते कुग्राम असा शब्द वापरतात. तर जिथे फारशा सोयी सुविधा नाही तिथे तूप आणि मीठ तुम्हाला कुठून मिळणार, तर तिथे तुपाला ते लोण असा शब्द वापरतात. तर लोण म्हणजे लवण, तूप आणि मीठ, आणि ते तुप्प म्हणजे तूप. तर ह्या 2 गोष्टी तुम्हाला तिथे कशा मिळतील? सिनेह, प्रामुख्याने सिनेह हा शब्द बऱ्याचदा दिसतो की तुप्प किंवा घी ह्याचे संदर्भ वेगळे दिसतात. पण सिनेह म्हटलं की तो जेवणातल्या तुपाशी संबंधित ते येतं. अच्छा. तर ते कुग्रामामध्ये तुम्हाला तूप आणि मीठ मिळणार नाही. त्यामुळे ती सांगते, त्या नायिका सांगते की जे काय तुला मिळालंय, जे जसं मिळालंय तसं तू जेव, कारण इथे तुम्हाला काय उपलब्ध होणार नाहीये. त्यामुळे ते सिनेह ह्या किंवा अशा पद्धतीचे जे शब्द आहेत ते जेवणातल्या तुपासाठी वापरले जातात. पण घी किंवा तुप्प हे जे शब्द येतात ते एका वेगळ्या संदर्भाने येतात. कारण हे तूप किंवा अशा पद्धतीच्या एका तुपाला वर्णघृत असं त्यांनी नाव दिलंय. आणि असं वर्णघी किंवा वर्णतूप अशा पद्धतीचे उल्लेख ह्या गाथेमध्येच आपल्याला दिसतात. वर्णघृताचा उल्लेख मी अजूनही 3-4 ठिकाणी वाचला आहे, पण आता संदर्भ नाही लक्षात. कारण वर्णघृत ह्याला त्या काळातला एक सामाजिक संदर्भ असा आहे की ज्या स्त्रीची मासिक पाळी चालू असेल ती स्त्री मुखाला ते वर्णघृत लावत असे. म्हणून त्या वर्ण घिय किंवा घिय ह्याचा संदर्भ हा त्याच्याशी जोडला गेला, जिथे जिथे घिय असा शब्द येतो तिथे. अच्छा. तर त्याच्यामुळे ते महत्वाचं आहे. म्हणजे तरी सुद्धा की त्या काळामध्ये हे असं होतं की ज्या नवऱ्याचं आपल्या बायकोवर नितांत प्रेम आहे तो नवरा पत्नीनं जरी वर्णघृत लावलं असेल तरीही तिला चुंबनासाठी विनंती करे आणि नवऱ्याचा आग्रह मोडवत नाही म्हणून ती देखील त्याला चुंबन देत असे. पण तो एक वेगळा संदर्भ झाला. पण वर्णघीय हा एक खूप महत्वाचा त्या काळातला एक सामाजिक संदर्भ आहे. हे अशा पद्धतीने या गोष्टी घडत होत्या समाजामध्ये. बरोबर. त्यानंतर मद्यपानाचे उल्लेख खूप ठिकाणी दिसतात. तर ती पण सामान्यपणे म्हणजे स्त्री पुरुष दोघंही मद्यपान करत होते हे आपल्याला याच्यात दिसतं. म्हणजे एका गाथेत तर ती असं म्हणते की ती विरही आहे, तिचा नवरा गावाला गेला आणि तो प्रामुख्याने पूर्वी आपल्याला दिसतं किंवा एखाद्या शिवाजी महाराजांच्या काळापर्यंत सुद्धा जर आपण बघितलं तर पावसाळ्याचे जे दिवस असायचे तर त्यावेळेला सगळे लोक परत यायचे शेतीच्या कामांसाठी आणि बाकीचा वेळ हे सगळे फिरत असायचे व्यापाराच्या निमित्ताने, कामाच्या निमित्ताने, किंवा शिवाजी महाराजांच्या काळात बघितलं तर मोहिमा त्यांच्या त्या असायच्या. अगदी काही क्वचित अशा गोष्टी होत्या की जेव्हा ते पावसाळ्याच्या काळातही बाहेर असत. तर नवरा परत यायची वेळ झालेली आहे खरं तर, पण तो येत नाहीये लवकर वेळेवर परत, म्हणून ती इतकी वैतागली आहे खरं तर आणि नवऱ्यावर चिडली आहे. तर ती म्हणते मी आता काय करू, माझ्याकडे आता जुनं मद्य आहे ते पिऊन आता मग आता काय करू. वसंत आलाय, आंब्याचा मोहर फुललाय, छान फुलं सगळी आली आहेत आणि माझा नवरा अजून काही येत नाहीये. मग मी जुनी सुरा माझ्याकडे जी आहे उपलब्ध जी जुनी सुरा आहे ती मी पिऊन आता मग मी काय करू. अशा प्रकारचे एक श्लोक मेघदूतात पण आहे ना, बघायला लागेल. आहे मेघदूतात आहे. कारण ती त्याच्यामध्ये ती आपल्याचे केस मागे करून ती आकाशाकडे बघतीये आणि ढगांचा आणि याचा अंदाज घेते, त्याला विचारते आणि त्याचं कारण हे की आता अजून माझा नवरा नाही आला कुठे. त्यानंतर एकंदरीत जर वस्त्र किंवा वस्त्रप्रावरण म्हटली तर काचोळी किंवा कंचुकी ज्याला आपण म्हणतो त्याचा उल्लेख खूप ठिकाणी येतो. नवीन रंगवलेल्या वस्त्राचा एका याच्यामध्ये उल्लेख आलेला आहे की ती नायिका म्हणते की तिला कल्पनाही नव्हती की आपल्याला कधीतरी नवीन रंगवलेलं लुगडं, नवीन रंगवलेले वस्त्र, कपडे आपल्याला मिळतील. म्हणजे त्या काळामध्ये ह्यातनं हे लक्षात आहे की त्या काळामध्ये कपडे जे होते त्याच्यावरती रंगकाम देखील केलं जायचं. हो हो.
कारण तिथे स्पष्ट उल्लेख येतो नवरंग म्हणजे नव्याने रंगवलेलं, म्हणजे रंगकाम केलेले. म्हणजे आज आपण मुद्दाम कापड किंवा एखादा ड्रेस टॉप घेतो त्याच्यावरती पेंटिंग करतो मुद्दाम. हा तसं बघा ना, एक 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 आपल्या बोलण्यातनंच इतके संदर्भ येतात की आपल्याला आत्ताच्याही काळामध्ये आपण ह्या गोष्टी एकमेकांशी हे करू शकतो, जोडू शकतो, त्या गोष्टी रिलेट होतात आजच्याही काळामध्ये. त्या प्रामुख्याने रेशमी वस्त्र आहेत, जसं मी काचोळी म्हटलं तसं आहे. काही ठिकाणी फाटलेल्या कपड्यांचा वस्त्रांचा उल्लेख येतो. पण एकंदरीत बऱ्यापैकी वस्त्र आणि ह्या गोष्टींचा उल्लेख आपल्याला दिसतात. सुईचा उल्लेख आपल्याला दिसतो, म्हणजे जे कदाचित त्या काळामध्ये सुईने टिपा शिवायची पद्धत असावी त्यावेळेला. आणि बऱ्याच गाथांमधनं असं दिसतं की त्या काळातल्या स्त्रियांचे कपडे हे तोकडे असावेत. अनेक गाथांमधनं आपल्याला अशी वर्णनं दिसतात की तिच्या काचोळीमधनं तिच्या स्तनांचा भाग त्याला दिसतो आहे, किंवा तिचं जे काही वस्त्र आहे त्याने तिचे पाय किंवा मांड्या झाकून घ्यायचा ती प्रयत्न करतीये. अशा अनेक गाथांमधनं आपल्याला दिसतात वर्णनं. त्यामुळे कदाचित त्या काळातल्या स्त्रियांचे कपडे हे जरा तोकडे असावेत असं वाटतं. अलंकारांचा जर विचार केला तर मी जसं मगाशी म्हटलं की ते पाचवडी माणकांच्या कंठ्याबद्दल त्यांनी वर्णन केलेलं आहेच, की आकाशातनं ती पोपटांचा तो थवा जो आहे तो खाली उतरतोय, पण तो उतरताना कसा दिसतोय, तो त्या पाचवडी माणकांच्या कंठ्यासारखा तो खाली उतरताना आपल्याला दिसतोय. त्यामुळे त्यांनी स्पष्ट त्याच्यामध्ये म्हटलंय की पोपटाची माळ नुसतं नाही आहे, म्हणजे ते एखादा पोपट आला की 2-4 पोपट आले तसं नाही आहे. पोपटांची ती माळ आली, अख्खी थवा आलाय तो. त्यातनं ते काय म्हणतो आपण त्याला, अनेकता किंवा विपुलता जी म्हणतो आपण ती त्यातनं त्यांना ती दिसते. त्याच्यानंतर हस्तिदंताचे दागिने त्या काळात वापरले जात होते असं दिसतं. कारण ती जी स्त्री आहे, ती वधू जी आहे, तर ती तिच्या सवती त्या जो शिकारी आहे, शिकाऱ्याच्या बायका आहेत अनेक, कारण त्यावेळेला बहुपत्नीत्व होतं. ह्या अनेक गाथांमध्ये आपल्याला तर दिसतंच. म्हणजे गाथा सप्तशतीमध्ये स्पष्टपणे बहुपत्निकत्वाचा उल्लेख आहे, स्पष्टपणे उल्लेख येतो. तर तो जो शिकारी आहे, तर त्या शिकाऱ्याच्या इतर बायका ह्या हत्तीच्या म्हणजे हस्तिदंताचे दागिने किंवा प्रामुख्याने त्या मधापासनं तयार होणाऱ्या मोत्यांचे दागिने ते घालत होते. म्हणजे गंडस्थलामध्ये जे मध असतो त्याच्यापासनं किंवा हस्तिदंतापासनं तयार केले जाणारे दागिने. पण ती नायिका जी आहे ती स्वतः असं म्हणते की ती मात्र ती मोरपीस मानाने मिरवतीये. का तर हस्तिदंताचे दागिने त्या घालतायत, म्हणजे त्यावेळी त्यांचा नवरा जो शिकारी आहे तो खूप पराक्रमी होता आणि तो हत्तींना मारायचा. पण हिच्याशी लग्न केल्यामुळे किंवा त्या नायिकेशी लग्न केल्यामुळे तो त्या नायिकेमध्ये आता इतका अडकलाय, इतका गुरफटलाय की तो आता शिकार करूच शकत नाही. म्हणजे हत्ती बित्ती तर लांबची गोष्ट आहे, तर मोराची वगैरे अशा छोट्या छोट्या प्राण्यांची शिकार करतो. पण तिला तेही आवडतं, कारण त्यातनं तिला हे दाखवायचं की बघा माझा नवरा माझ्या ताब्यात आहे, हा माझ्या ताब्यात आहे माझा नवरा. त्यामुळे ती त्या पद्धतीने मोरपीस का घालते, पण ती ते मानाने मिरवते. अशा त्या सगळ्या गमती जमती आहेत. जाळीच्या बांगड्यांचा उल्लेख येतो. म्हणजे आज आपल्याकडे फॅशन म्हणून त्या जाळीच्या पाटल्या किंवा अशा गोष्टी आपण करतो, पण त्याही वेळेला जाळीच्या बांगड्या होत्या, वापरत होत्या लोक. कारण उल्लेख येतो की ती स्त्री जी आहे, नायिका जी आहे, ती उटणं लावून आंघोळ करते आणि त्या आंघोळ करत असताना ती उटणं म्हणजे ते मे बी उटणं होतं किंवा ती हळद, त्यांनी स्पष्ट म्हटलंय की एका ह्याच्यामध्ये, तर ती जी काही हळद उटणं जे काही होतं तर ते तिच्या बांगड्यांमध्ये अडकलं. कारण त्यांनी स्पष्ट म्हटलंय की जालवल असा शब्द त्यांनी वापरलेला आहे. जाळवल म्हणजे किती छान आला शब्द, म्हणजे बांगडीपेक्षा मला वलय शब्द आवडला. जालवल असा ते शब्द त्याच्यामध्ये वापरतात. कृष्णमण्यांच्या मेखलेचा संदर्भ येतो. कमळं ठेवली जायची, काही वेळा घातली जायची कमळं सुद्धा, त्याचा उल्लेख येतो. बऱ्याच गाथांमध्ये ते कमळाची किंवा इतर फुलांची
काय म्हणतो आपण फांदी किंवा एक देठ असं, तर ते असं कानावर अडकवलं जायचं. म्हणजे आजही आपण कानावरती असं फुल मिळालं की अडकवतो. म्हणजे एका दृष्टीने विचार केला ना तर ह्या ज्या सगळ्या गाथा आहेत त्या मानसिक विचार मांडणारे किंवा लोकांची मानसिकता बदललेली नाही हे आपल्याला ह्याच्यावरनं दिसतं. हो, हेही खरं आहे. कारण ह्या ज्या सगळ्या गोष्टी म्हणजे आपण पुढे नातेसंबंधांबद्दल सुद्धा जेव्हा आपण बघू तर तेव्हाही आपल्या लक्षात येईल की अरे नातेसंबंध त्याही काळात तेच होते जे आजच्याही काळात तसेच आहेत ना. ह्याच्यामध्ये फरक नाही पडलेला कुठे. कारण जसं आत्तापर्यंत आपण बोलते की कानावरती काडी एखादी फुल कानावर घालणं म्हणा किंवा कपडे रंगवणं म्हणा, ह्या अशा अनेक गोष्टी किंवा जाळीच्या बांगड्या असतील किंवा वस्त्र असतील. आता आजच्या काळामध्ये तर छोटे कपडे घालण्याची फॅशनच आहे. हो, आहेच आहेच आहे. शेवटी कॅडबरी तीच असते, वरचा रापर बदलतं. खरं एका दृष्टीने. पण म्हणजे ह्या मुळातला तो जो गाभा आहे तो कुठेही बदललेला आपल्याला दिसत नाही. बरोबर. मानसिकतेच्या दृष्टीने सुद्धा सुभाषितांबद्दल जेव्हा आपण बोलू तेव्हाही लक्षात येतं की विचार करण्याची पद्धत सुद्धा तीच आहे. बरोबर. त्याच्यामध्येही फारसा फरक पडलेला आपल्याला दिसून येत नाही. बरोबर. लग्नाच्या विधींमध्ये विचार केला तर अनेक बाकीच्या गोष्टी येतातच, पण विवाहामधल्या पाणीग्रहणाचा उल्लेख येतो. विवाह विधींमध्ये जे पाणीग्रहण केलं जातं, पाणीग्रहण विधी जो आहे त्याचा उल्लेख येतो आणि तो शंकर पार्वतीच्या विवाहाच्या संदर्भाने येतो. तो फार गोड उल्लेख आहे. परत एकदा इथे सांगता. शंकर आणि पार्वतीचं लग्न आहे आणि सगळ्यांना माहिती आहे की शंकराच्या हातामध्ये वासुकी आहेच, तो गळ्यात आहे, तो हातावर आलेला आहे. आणि आपल्याकडे सामान्यपणे लग्नामध्ये कंकण बांधण्याचा तो विधी असतो, पाणीग्रहण असतं, कंकण असतं. आणि जेव्हा पाणीग्रहण विधीची वेळ आली तेव्हा शंकराच्या हातामध्ये तो वासुकी होता आणि ते बघून पार्वती घाबरली, म्हणून शंकराने तो वासुकी दूर केला आणि मग पार्वतीचा हात ग्रहण केला. आणि त्याच्यावरनं त्या पार्वतीच्या सख्यांना कळलं की पार्वतीचा संसार कसा सुखाचा होणार आहे पुढे जाऊन. कारण नवरा इतका विचार करतोय आतापासून. महत्वाचा एक भाग त्याच्यामधले आणखीन एक असा दिसतो की समाजामध्ये आजच्या सारख्याच अनेक समजुती सुद्धा होत्या. म्हणजे आजही आपल्याकडे अनेक लोक ह्याच्यावर विश्वास ठेवतात की मांजर आडवं गेलं की काम होत नाही. तर तोही विचार आपल्याला या गाथेमध्ये दिसतो. का सांगतो? म्हणजे मांजराचा उल्लेख नाहीये तिथे, पण काळवीटाचा उल्लेख येतो. अच्छा. की काळवीट जर वळून गेलं, उजवीकडून वळून गेलं तर प्रवास रद्द करावा, असा उल्लेख त्या काळात त्या गाथेमध्ये दिसतो आपल्याला. की त्याही म्हणजे थोडक्यात असं की त्याही वेळेला अनेक असे उल्लेख आपल्याला दिसतात की हे होते त्यावेळेला समाजामध्ये. किंवा डोळा फडफडणे की डोळा लवणे जो आपण म्हणतो की ती असं म्हणते की मला एक डोळा लवतोय, डावा डोळा लवतोय माझा. आपल्याकडे गाणं पण आहे, लवतोय डावा माझा लवतोय डावा डोळा म्हणून मराठीमध्ये गाणं सुद्धा आपल्याला दिसतो. तर ती असं म्हणते की डावा डोळा लावणं म्हणजे हा एक शुभशकून आहे, म्हणजे माझा बाहेर गावाला असणारा प्रियकर हा परत येणार आहे. पण ती त्याला स्पष्ट म्हणते वामच्छी म्हणजे डावा डोळा, कारण वाम आणि अच्छी म्हणजे डाव्या डोळ्या. तर तो कसा आहे हे स्फुरणाऱ्या फुरिये वामच्छी तुए जई एही ई सो पियो ज ता सुईरम सम्मिलिय दाहिणम तुई अवी एहम पलोयस. म्हणजे ती त्या डाव्या डोळ्याला काय सांगते की तू लवतोयस म्हणजे हा शुभशकून आहे की माझा नवरा परत येणार आहे. गावाला गेलेला जो नवरा आहे तो परत येणार आहे आणि तो परत येणार आहे ह्याचा शकून तुम्हाला लवतोय ह्याच्यावरनं कळतोय. म्हणून मी काय करेन तर मी माझा उजवा डोळा बंद करेन आणि फक्त डाव्या डोळ्याने माझ्या नवऱ्याकडे पाहेन. का तर तू मला सांगितलंस म्हणून. म्हणजे ह्याही समजुती होत्या. म्हणजे आजही आपल्याकडे डावा डोळा लावणं किंवा उजवा डोळा लावणं, हाताला खाज येणं, ह्या गोष्टींवरती आपण बोलतोच की बोलतोच. अजूनही चालू आहे. काही थोड्याफार प्रमाणामध्ये त्याचे हे बदलले असतील, काय संदर्भ बदलले असतील किंवा स्वरूप बदललं असेल, स्वरूप कदाचित बदललं असेल, पण ते अपरिहार्य आहे. पण तरी आहे, पण ते दिसतंच आपल्याला. त्यामुळे हे समाज जीवन जे काही आहे तर ते सामाजिक दृष्टी जर नाही बघितलं तर ते खूप समृद्ध पण आपल्याला
दिसून दिसतं याच्यातनं. खरं खरं. पण आता समाज जीवनाचा एक अविभाज्य भाग म्हणजे नातेसंबंध. तर एकमेकांमधील नातेसंबंध. तर मग एकमेकांमधील नातेसंबंधांचं गाथा सप्तशतीमध्ये तसं वर्णन केलेलं आहे. तेव्हाची कुटुंब व्यवस्था कशी होती याचं काही आपल्याला तिथे मिळतं का? कुटुंब व्यवस्था मी सुरुवातीला म्हटलं तसं काही गाथांमधनं आपल्याला असं दिसतं की ती एकत्र असावी, म्हणजे एकत्र कुटुंब पद्धती ती असावी असं वाटतं आपल्याला. सासू सून आहे, आईचं आणि तिच्या मुलाचं नातं आहे, दीर जावेचं नातं आहे, नवरा बायकोचं नातं आहे, मैत्रिणींचं नातं आहे. खूप वेगवेगळ्या प्रकारचे नातेसंबंध आपल्याला दिसतात. मैत्रिणी एकमेकींची चेष्टा मस्करी करताना दिसतात. तसंच त्या चुकलेल्या मैत्रिणीला सावरताना दिसतात, तिला समजावताना दिसतात. की एक मैत्रीण तर सांगते की बाई तुम्ही भांडू नका, तू ताणू नकोस, तुला जर बोलवतो आहे तर तू ताणू नकोस, कारण शेवटी नातं हे काकडीच्या कोवळ्या तंतूसारखं असतं. तुम्ही जेवढं ताणलंच तर ते तुटणार आहे, त्यामुळे ते तू ताणू नकोस असं समजावणारी सुद्धा मैत्रीण आपल्याला त्याच्यामधनं दिसते. सासू सुनेबद्दल जर बघितलं तर ते सासू सुनेचं नातं हे एक काय म्हणतो आपण त्याला एक क्लिष्ट विषय आहे खरं सांगायचं तर चर्चेचा. थोड्याफार प्रमाणात त्याचंही वर्णन आपल्याला दिसतं. पण ती सासू जरी खाष्ट असली तरी आपल्या सुनेची काळजी घेताना पण दिसते. सून म्हणजे एका ठिकाणी तर त्यांनी असं म्हटलंय की ती नायिका जी आहे ती विरही आहे आणि त्या नवऱ्याच्या विरहामध्ये ती इतकी क्षीण झाली आहे की ती जेव्हा सासूला नमस्कार करायला वाकली तेव्हा तिच्या हातातल्या त्या नायिकेच्या हातातल्या बांगड्या खाली पडल्या, ओघळल्या. इतकी ती बारीक झाली विरहामध्ये. पण हे आपल्या सुनेची ही अवस्था बघून त्या सासूला पण खूप वाईट वाटतं, ती पण रडायला लागते. त्यामध्ये असे आहे की सासू खाष्ट आहे पण ती सुनेला इतकं सांभाळून घेते की बाहेरच्या गोष्टींमुळे तिला आपल्या नवऱ्याची आठवण येऊ नये. इतकी सांभाळून घेणारी मायाळू सासू सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये दिसते. तर काही याच्यामध्ये आपला मुलगा आता सुनेच्या आहारी गेलाय आणि त्याच्यामुळे त्याचा व्यवसायाकडे आता लक्ष लागणार नाही म्हणून चार चौघांमध्ये सुनेचे वाभाडे सुद्धा काढताना दिसते. त्यामुळे जे जसं आहे तसंच महत्वाचा त्यातला विषय नातेसंबंधांमध्ये आपल्याला दिसतो म्हणजे सवती एकमेकींच्या. तो त्यावेळेचा जो समाज आहे तो बहुपत्नीत्व त्यावेळेला होतं हे ह्या ग्रंथामधनं खूप ठासून सांगितलेलं आपल्याला दिसतं. कारण अनेक गाथांमध्ये सवतीबद्दलचे उल्लेख येतात आपल्याला. त्यामध्ये ती असं आहे एक गाथेमध्ये वर्णन केलं की त्या सवतीनं तिच्या मुखाला लावलेला किंवा ओठांना लावलेला जो रंग होता तो त्या नवऱ्याने रात्री पुसला आणि त्यामुळे दुसऱ्या दिवशी इतर पत्नींच्या डोळ्यामध्ये तो उतरला असंही वर्णन दिसतं. तर तिनं त्या नायिकेनं लावलेला जो तिलक होता तो नवऱ्याला लागला आणि म्हणजे ती नायिका म्हणते की तिची जी सवत होती तिनं लावलेला जो तिलक होता तो तुमच्या कपाळाला लागला आणि तुम्ही तिच्याकडे गेलात म्हणून मी चिडले आणि मी चिडले म्हणून मला तुम्ही माझ्या पायावर नमस्कार करता, तो तिलक आता माझ्या पायावर आला. असा त्याचा सगळा प्रवास झाला त्या तिलकाच्या. पण हा जसा काही वेळेला विनोदी किंवा एक नर्म पद्धतीने सांगितला त्याच्यामध्ये तेवढ्याच पद्धतीचे गांभीर्य पण आहे की त्या काळामधल्या स्त्रियांची मानसिकता की काही ठिकाणी त्या उद्वेग सुद्धा व्यक्त करतात की तुम्हाला ती आवडते पण मी तुमची पत्नी आहे म्हणून शिष्टाचार म्हणून तुम्हाला माझ्याकडे यावं लागतं. हा उद्वेग सुद्धा आहे त्याच्यामध्ये. तुम्हाला इच्छा नाहीये पण तरी तुम्हाला यायला लागतं. हा उद्वेगही जबरदस्तीचा एक भाग आहे, एक फिलिंग आहे, ते पण दिसतं. दीर भावजाईबद्दल बघताना आपल्याला दिसतं की तेवढाच जसा मान आहे तसं दीर भावजाईमध्ये एक व्यभिचाराचं नातं सुद्धा आपल्याला काही ठिकाणी दिसतं. तर काही वेळेला तो दीर व्यभिचारी किंवा वाकड्या नजरेनं आपल्या जावेकडे वहिनीकडे बघतो आहे. त्या वहिनीला बोलता येत नाहीये तर एकतर मी बोलले तर ते कुटुंब तुटेल ह्याची तिला भीती वाटते म्हणून ती काही वेळेला एका गाथेमध्ये असं वर्णन केलं की आपल्या दीराला ती स्पष्टपणे सांगू शकत नाही म्हणून ती राम, सीता आणि लक्ष्मण यांची चरित्र तिथे रेखाटते आणि त्या लक्ष्मणाचं चरित्र रेखाटून एक आपल्या दीराला संदेश देण्याचा प्रयत्न करते की तू ह्याच्यासारखा व्हा, असंही आपल्याला त्याच्यातून दिसून येतं. पती पत्नीचं नातं खूप छान गाथेमधनं हलकं फुलकं हे केलं की ती रागवली आहे, तो तिला विनवतोय, मनवण्याचा प्रयत्न करतोय म्हणजे तिच्या पायावर डोकं ठेवतोय
आणि त्याच्या पायावर डोकं ठेवल्यानंतर त्या मुलाला तिच्या असं वाटलं की आपले बाबा घोडा घोडा करतात म्हणून तो त्यांच्या पाठीवर जाऊन बसला आणि ते बघून तिला हसू आलं एकदम आणि तिचा राग सगळा निघून गेला. किंवा काही याच्यातनं असं दिसतं की ते दोघं मिळून स्वयंपाक करत आहेत. तर काही याच्यात तर तिचं आपल्या तेव्हाचे पुरुष बायकोला मदत करत होते. हो, म्हणजे स्वयंपाक करता म्हणजे ती स्वयंपाक करताना तो तिथं तिच्या जवळ आल्याचं तिथं दिसतं आपल्याला, तिथं तो उपस्थित असल्याचं दिसतं. तर एका ह्याच्यात ती स्वतः आपल्या पती दुसऱ्या स्त्रीसाठी झुरतोय म्हणून ती स्वतः दूती कर्म म्हणजे त्या पतीच्या वतीनं दूत म्हणून त्या स्त्रीकडे जाताना आपल्याला दिसते. अरे बापरे. हा, तेही आपल्याला दिसतं. तर काही याच्यामध्ये आपल्याला ती स्त्री आपल्या नवऱ्याची कानउघाडणी करताना पण दिसते की तुला कुठल्या अपराधांची मी क्षमा करू, तू केलेल्या अपराधांची क्षमा करू, तू करतोयस त्याची करू का, तू पुढे करशील त्याची करू, म्हणून त्याची कानउघाडणी पण ती करते. म्हणजे तेवढं स्वातंत्र्यही स्त्रियांना होतं त्या ह्याच्यातनं हेही आपल्याला दिसतं. त्यामुळे अनेक गोष्टी दिसतात. असती नायिका नावाचा एक महत्त्वाचा प्रकार त्याच्यातनं दिसतो आपल्याला. पण ह्याच्यावरनं असा निष्कर्ष लावता येत नाही की त्या काळातल्या ऑब्व्हियसली अनेक गाथांमधनं आपल्याला विवाहबाह्य संबंधांचा उल्लेख दिसतो, त्याची वर्णनं दिसतात. पण ह्याचा अर्थ त्या काळातला समाज किंवा स्त्रिया अतिशय स्वैर होत्या असं नाही होऊ शकत. प्रियकर प्रेयसीमध्ये विरह आहे, फसवणुकीची वर्णनं आहेत, अशी अनेक वर्णनं ह्याच्यातनं आपल्याला दिसून येतात. त्याच्यामुळे ही नातेसंबंध हा एक खूप महत्त्वाचा त्यातला अभ्यासाचा विषय आहे. म्हणजे मी परत तेच की जेव्हा हे विचार करत होते तेव्हा मी कुठली कुठली उदाहरणं मांडू हा प्रश्न मला पडला. इतकी विविधता आपल्याला ह्याच्यातनं दिसते. एक आईच्या प्रेमाचं इतकं सुंदर वर्णन केलं एका गाथेमध्ये त्यांनी की नदीला पूर आलाय, पुरामध्ये एक झाड आहे आणि त्या झाडावरच्या घरट्यामध्ये ते कावळीचं पिल्लू अडकलंय आणि ती आई त्या पिल्लाला वाचवायचा प्रयत्न करते पुराच्या पाण्यात, पण तिचं पिल्लाला वाचवण्यामध्ये इतकं लक्ष अडकलं की आपला स्वतःचा जीव जातोय त्याच्यामध्ये हेही तिला कळत नाही आणि ती बिचारी त्या पुराच्या पाण्याबरोबर वाहून जाते. इतकी वेगवेगळी वर्णनं आपल्याला या गाथेमधनं खरं तर दिसून येतात. काय काय घ्यायचं आणि मांडायचं हा प्रश्न खरंच पडतो जेव्हा गाथा आपण वाचतो. पण आता आपण एक महत्त्वाचा भाग विसरलो आहोत. माणूस किती जरी बदलला तरी त्याच्या दैवतविषयक कल्पना कधी बदलत नाही. तर त्याची काही वर्णने या ग्रंथात दिसतात. दैवतविषयक कल्पनांमध्ये विचार केला तर फार देवतांचं वर्णन आहे अशातला भाग नाही, पण तुम्हाला कृष्णाची वर्णनं अनेक दिसतात. जसं मी मगाशी सुरुवातीला 2-3 गाथा कृष्णाबद्दलच्या सांगितल्या, आता मी राम लक्ष्मणाबद्दलची गाथा सांगितली. एका गाथेमध्ये समुद्र मंथनाचा उल्लेख आपल्याला दिसतो. महत्वाचं म्हणजे ग्रंथाची सुरुवातच जी होते ती शंकराला नमस्कार करून होते. म्हणजे त्याचंही इतकं सुंदर वर्णन त्यांनी केलेलं आहे त्या शंकराच्या ह्याचं की जी ही पार्वती जी आहे ती चिडली आहे हां, आणि तिला विनवणी करण्यासाठी, कारण तो शंकर गंगेबरोबर गेला म्हणून ती चिडली आहे आणि ती विनवणी करतोय शंकर, तिच्यासाठी अर्घ्य वाहतोय. तर त्या अर्घ्यामध्ये त्या पार्वतीचा चिडलेला प्रतिबिंब पडला आणि जणू काही तो रक्तकमलांनी तिला अर्घ्य वाहतोय आणि ते सुद्धा गंगेच्याच पाण्याचा अर्घ्य आहे एवढं करून सुद्धा. इतकी छान छान वर्णनं आपल्याला ह्याच्यामध्ये दिसून येतात की मजा येते ते वाचताना. त्यानंतर त्याचं रुद्र जो आहे, रुद्र रूपाचं वर्णन आहे, पण त्यामध्ये त्या गाथेमध्ये सुद्धा असं वर्णन आहे की तो रुद्र जरी असला तरीही तो इतका नाजूक आहे, इतका कोमल आहे की तो तेवढ्याच नाजूकपणे त्या पत्नी बरोबर शृंगार सुद्धा करताना आपल्याला दिसतो पार्वती बरोबर. म्हणजे आता मी जे शंकराचं वर्णन म्हटलं गाथेचं, तर त्याच्यावरती राजा बढेंनी, महत्वाचं सुरुवातीला मी सांगायचे विसरले की कविवर्य राजा बढेंनी ह्या गाथा सप्तशतीचा मराठी अनुवाद केला. काव्यमय अनुवाद आहे, काव्यानुवाद ज्याला आपण म्हणतो तो. त्याला त्यांनी शेफालिका असं नाव दिलं. अच्छा. आणि त्यामध्ये ते असं वर्णन करतात, संध्या समयी अर्घ्य द्यावया घे गंगा पशुपते, संशय कुपिता गौरांगाती उमा येत मागुती, रोषारुण मुख चंद्रबिंबला चंद्रमौली करजली, रक्तकमलते करात भासे देता अर्घ्यांजली, बघुनी संध्या कौतुक सखीचा राग रक्तिमा खुले, प्रसन्न मंगल उमाधवाची वंदित सोपावले. छान आहे. खूप सुंदर वर्णन आपल्याला हे दिसून येतं याच्यामध्ये. काही 1-2च ठिकाणी आपल्याला गणपतीचा उल्लेख दिसतो,
मदनाचा प्रत्यक्ष उल्लेख नसला तरी मदनाचे जे 5 बाण संस्कृत साहित्यामध्ये सांगितलेले आहेत, कमळ, अशोक, आंब्याचा मोहर, नीलकमल आणि मोगरा किंवा नवमल्लिका ज्याला आपण म्हणतो, तर त्या 5 बाणांचा वेगवेगळ्या संदर्भाने उल्लेख आपल्याला दिसतो. सण समारंभ तर अनेक आहे, त्याच्यामध्ये धुळवडीचा उल्लेख आपल्याला दिसतो, ज्याला फाल्गुनोत्सव त्यांनी म्हटलंय, इंद्रध्वज आहे, मदनोत्सव किंवा वसंतोत्सव आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी त्यावेळेला होत्या, त्या साजरे करण्याच्या पद्धती वेगवेगळ्या होत्या. आणि सणासमारंभाच्या निमित्ताने विशेष सुगंधी पाण्याने, गरम पाण्याने आंघोळ केली जायची, वेशभूषा केली जायची, थाटमाट केला जायचा. आणि प्रामुख्याने एका गाथेमध्ये असा उल्लेख केला आहे त्यांनी की त्या सणाच्या निमित्ताने ती नायिका पीठ तयार करते आणि ते पीठ तिच्या अंगावर सगळं उडलंय आणि मग ती पांढरी दिसतीये वगैरे, असं पुढचं सगळं वर्णन येतं. पण ह्याच्यावरनं मला एकदम असं लक्षात आलं की आपण दिवाळीला खास करून भाजणीचं पीठ तयार करतो ना. हो, बरोबर, अगदी बरोबर, तयार करतो ना. असं कुठं अचानक सण समारंभ आले, काही कार्यक्रम आपल्या घरी असेल, आपण मुद्दाम काही गोष्टींची तयारी करतो, प्रश्नच नाही. तर हे सगळे संदर्भ आपल्याला तिथनं मिळत आहेत, ते दिसतात आपल्याला. खरं हे फारच गोड आहे. आपण आत्तापर्यंत हे बघितलं, सुरुवातीला शृंगार पण बघितला, पण प्रेम हा पण आपल्या आयुष्याचा एक महत्त्वाचा घटक आहे. तर ह्या प्रेमाला त्या लोकांच्या आयुष्यात किती आणि कसं स्थान होतं आणि ती तरल भावना ग्रंथकार कशी मांडतात? प्रेमाला खूप स्थान महत्त्वाचं होतं, कारण अनेक गाथांमधनं प्रेम आणि प्रेमविषयक कल्पनांचं ते वर्णन करतात. जसं मी मगाशी म्हटलं तसं की प्रेमाचं तत्वज्ञान झालं की प्रेम कसं आहे, काकडीच्या कोवळ्या तंतूंसारखं आहे. तुम्ही ताणलं की ते तुटणार. त्याला तुम्ही किती ताणायचं, त्याला किती प्रेशर देऊन ते ताणायचं हे तुमच्या हातात आहे. दोन्हीकडनं ताणलं की ते तुटणारच आहे. बरोबर आहे. त्यामुळे प्रेमाची ही महत्वाची. तुम्हाला जेवढं जमेल तेवढं तुम्ही प्रेम करा, अपेक्षा ठेवू नका कुणाकडनं. हा महत्वाचा मुद्दा ते मांडतात. अरे हो, त्यांनी स्पष्ट म्हटलं की तुम्हाला जेवढं देता येतं ना तेवढंच प्रेम करा. स्पष्टपणे त्यांनी मांडलेलं आहे एका गाथेमध्ये की कारण प्रेमभंगाचं दुःख सहन करण्याचं सामर्थ्य प्रत्येकाला असत नाही, त्यामुळे तुम्हाला जेवढं जमेल तेवढंच प्रेम द्या. हे महत्वाचं आहे आजच्या काळाच्या दृष्टीने विचार केला तर. त्यानंतर एकमेकांवर प्रेम करणारी युगुलांचं अनेक गाथांमध्ये वर्णन येतं. तर त्या एका स्त्रीचं आपल्या म्हणजे नवरा बायकोचं नातं कसं आहे, हे ह्यामधलं एकमेकांवरचं प्रेम कसं आहे तेही ते सांगतात. तर ती एक इतकी सुंदर कल्पना आहे की ती पत्नी, तो गावाला जाणार आहे हे कळतं, उद्या सकाळी तो नवरा गावाला जायचा, तर ती पत्नी त्या रात्रीला विनंती करते की बाई तू इतकी मोठी हो की सकाळच होणार नाही, म्हणजे तो नवराच माझ्या गावाला जाणार नाही. म्हणजे इतकं नाजूक हे पण आहे. तर एक नायिकाशी विचारते लोकांना की आता माझा नवरा तर गावाला जायचा आहे, तर तुम्ही सांगा की नवरा गावाला गेल्यानंतर तुम्ही स्वतःला कसं सांभाळलं. म्हणजे तेवढ्या तर लॉयल आहेत आपल्या नवऱ्यांशी. म्हणजे जरी त्याच्यामध्ये इतर विवाहबाह्य संबंधांचं वर्णन आलं तरी आपल्या नवऱ्याबरोबर त्या तितक्याच एकनिष्ठ सुद्धा आपल्याला दिसून येतात. बरोबर. महत्वाचं त्यातनं आणखीन एक की कुणावर प्रेम करावं हे सुद्धा ते सांगतात. हे फार महत्वाचं. शिवाय प्रेम कशा पद्धतीनं बहुरूपी असं, म्हणजे नीतिशतकामधला जो श्लोक आहे, याम चिंतयामि सततम मयि सा विरक्ता, हा जो महत्वाचा श्लोक आहे की माझं तुमच्यावर प्रेम आहे, तुमचं तिच्यावर प्रेम आहे. तर हा जो प्रकार आहे की कुणावर प्रेम करावं, योग्य व्यक्तीवर प्रेम करणं हे किती महत्वाचं आहे हे सुद्धा ते सांगतात. कारण एका गाथेमध्ये असं वर्णन करतं की ती स्त्री स्वतःच्या हृदयाला ओंडक्याची, पाण्यातनं वाहत आलेल्या ओंडक्याची उपमा देते की एखादा ओंडका जेव्हा पाण्यातनं वाहत वाहत येतो तेव्हा त्याला लोक कुठंतरी तो अडत येतो आणि शेवटी एक कोणीतरी काढून त्याला ओढून बाहेर नेतो, त्याला वाळवतो, फोडतो आणि जाळ्यासाठी वापरतो. तसं माझं हृदय आता झालंय की मी इतके धक्के खाल्लेत की आता ते कधी काय होईल त्याचं काही सांगता येत नाही मला. म्हणजे म्हणून की कुणावर आणि कसं प्रेम करावं हे सुद्धा खूप महत्वाचं त्यांनी मांडलेलं आहे. बरोबर. हे प्रेमाच्या दृष्टीने ते बघितलं ना तर ते अनेक तुम्हाला प्रेमाचं तत्वज्ञानच ते मांडतात एका दृष्टीने, आणि जे युनिव्हर्सल आहे, जे कधीही तुम्ही बदलू शकत नाही. कारण नातेसंबंधांचा विचार केला तर ते प्रेम आहे. कोणत्याही नात्यामध्ये प्रेम येतं आणि कोणतंही नातं तुम्ही ताणलं की तुटतं, ते आपण आजही म्हणतो. म्हणजे काही मूल्य ही त्रिकाला बाधित आहे, चिरकाल टिकणारी असतात, तर ही तशी येते आणि ती आपल्याला सापडतात ती मूल्य.
बरोबर. चिरकाल आहेत, त्रिकाला बाधित आहेत, त्याला तुम्ही काहीही करू शकत नाही, ती बदलताच येत नाहीत. बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. असाच कालबाह्य न होणारा भाग म्हणजे सुभाषित. तर या सुभाषितांबद्दल काय सांगशील? सुभाषित आणि नीतिमूल्य ह्याच्यामध्ये एक ना गाथा सप्तशतीचा विचार केला तर मला वैयक्तिक असं वाटतं की खूप पुसट रेषा आहे दोन्हीमध्ये. कारण ज्याला आपण नीतिमूल्य म्हणतो ना ती तुम्हाला सुभाषित पण दिसतात. कारण एक अशी गाथा त्याच्यामध्ये येते की जो म्हणजे आरंभ जो करतो, कामाला सुरुवात जो करतो, लक्ष्मी त्याच्यावर प्रसन्न होते. म्हणजे म्हटलं तर हे सुभाषित आहे, म्हटलं तर ते शिकवण पण आहे तुम्हाला. माणसाने कसं वागावं, सज्जन कोण असतात, दुर्जन कसे असतात. म्हणजे दिव्याची काजळी, म्हणजे आपण आजही ही उपमा वापरतो की दिवा ज्या एखाद्या कोनाड्यात ठेवला तर तो दिवा त्या कोनाड्याला काळं करतो. दुर्जन तसे असतात. तुम्ही त्यांना कितीही सांभाळलत ना तरीही ते तुम्हाला त्रासच देतात. ही खरी गोष्ट आहे ही, पण मगाच्या सारखी अगदी चिरकाल टिकणारी गोष्ट आहे. द फ्रेंड इंडीड इज अ फ्रेंड इंडीड, ती जी आपली इंग्रजीतली जी म्हण आहे त्याचं वर्णन सुद्धा आपल्याला याच्यात की खरा मित्र कोण, जो तुम्हाला संकटात मदत करतो. बरोबर. हे सुद्धा आपल्याला या गाथेमध्ये दिसून येतं. हा विचार मांडलेला आपल्याला दिसून येतो. कुणाशी बोलावं, कसं बोलावं, काय करावं हे सांगणारी खूप आहेत. मग आणखीन एक गंमतशीर उदाहरण म्हणजे की मगाशी आपण प्रेमाच्या तत्वज्ञानाबद्दल बोलत होतो, पण प्रेम आणि म्हणजे ते हा म्हटलं तर विषय जो आहे मी सांगणार आहे तो प्रेमामध्ये पण येईल आणि सुभाषित किंवा नीतिमूल्यांमध्ये पण येईल. तर ते असं म्हणतात की अदंसणेन पेम्मम अवेई, आई दंसणेन वि अवेई, पिसून जण जंपियेण वि अवेई, एमेव वि अवेई. म्हणजे काय? अदर्शनामुळे, न पाहिल्यामुळे किंवा सतत पाहिल्यामुळे प्रेम नष्ट होतं. किंवा वाईट लोकांचे, दुष्टांचे, शत्रूचे शब्द ऐकून सुद्धा नष्ट होतं. किंवा काही वेळा विनाकारणही नष्ट होतं. म्हणजे हा विचार जो आहे हा प्रेमाच्या बाबतीत लागू होतो की तुम्ही एकमेकाच्या अति जवळ गेलात तरीही त्रास आहे आणि एकमेकांपासून अति दूर राहिलात तरीही त्रास आहे. त्यामुळे तुम्ही कशा पद्धतीची रिलेशनशिप, संबंध कसे ठेवायचे हे तुमच्यावर अवलंबून आहे. बरोबर, अगदीच बरोबर आहे, फारच बरोबर आहे. आणि आजच्या काळातही लागू अशा अनेक गोष्टी आहेत, अनेक विचार आहेत त्याच्यामध्ये की जे तुम्ही टाळूच शकत नाही. त्याच्यात चिरकाल आहेत, त्याच्यामध्ये तुम्हाला बदल करता येत नाही आणि ते कोणत्याही काळात ते तसेच राहणार आहे. मी हा ग्रंथ वाचला आहे, खरं म्हणजे 2-3 वेळा वाचला आहे, पण तरी आज आपलं बोलणं झाल्यानंतर असं वाटतं की नाही, मी आता घरी जाते आणि तो पुन्हा नव्याने वाचतोय. आता एवढी सगळी महत्त्वाची माहिती याच्यामध्ये आहे, पण तरीसुद्धा असं दिसतं की हा ग्रंथ आज जनमानसामध्ये फार काही प्रचलित नाही, माहितीच नाही आहे फारसा कोणाला. तर त्याचं काय कारण असेल? मला एक असं वाटतं ना की त्याच्यावरती ह्या आपल्या सगळ्या संस्कृत कवींनी किंवा या सगळ्या विद्वानांनी उदाहरणं जी काही दिली त्यांच्या साहित्यामधनं ही बरीच या गाथेतली होती आणि त्यातल्या प्रामुख्याने शृंगारिक गाथांची होती. त्याच्यामुळे काव्यशास्त्रीय ग्रंथांमध्ये वगैरे तुम्हाला अनेक गाथा सप्तशतीतल्या गाथा उदाहरणादाखल दिलेल्या दिसतात. तर त्या गाथांमधनं जे दिसतं त्यामुळे त्या सगळ्या गाथांवरती न किंवा एक ग्रंथावरती शृंगारिक असा एक ठपका मारलेला आपल्याला दिसून येतो बऱ्याच प्रमाणात. आपण बोललो होतो बऱ्याच प्रमाणात. आणि एक असं वाटतं मला की गाथा आणि सप्तशती हे 2 शब्द जर आपण वेगळे केले तर गाथा हा शब्द आपल्याला तुकाराम गाथा ह्याच्याशी संबंधित झालेला बऱ्याच प्रमाणात दिसतो. त्याच्यामुळे गाथा म्हटलं की आपल्याला कुठेतरी बऱ्याचदा लोकांना तो एक संत वाङ्मयाशी संबंधित प्रकार वाटतो आणि सप्तशती म्हटलं की दुर्गा सप्तशती तर प्रसिद्धच आहे, त्याच्यामुळे ते देवीशी संबंधित असं वाटतं. या लोकांना आजही हे सांगायला लागतं की अहो गाथा सप्तशती वेगळं आहे आणि दुर्गा सप्तशती वेगळं आहे, हे सांगायला लागतं लोकांना. आणि कदाचित तोही एक विचार असा की सप्तशती म्हणून लोक देवीचा संबंधित ग्रंथ घेतात आणि अरे हे काय आलं याच्यामध्ये असं म्हणून सुद्धा तो ठेवू शकतात. शक्यता. आणि महत्त्वाचं म्हणजे त्याची भाषा. कारण वाचणं आणि त्या पद्धतीनं ते तोडणं हे आता लोकांना येत नाही. जे येतच नाही ते वाचायचं कशाला, ते वाचणार कोण आणि ते सांगणार कोण, बरोबर. हा सगळा विचार तिथे असल्यामुळे त्याचा अभ्यास करणारी लोक कमी झाली, त्यामुळे त्याचा अभ्यास होत नाहीये. म्हणजे प्राकृत मागे पडला तसं हा ग्रंथ पण मागे पडला. बरोबर. त्याच्यामुळे हे सगळं आहे. पण
मला अपेक्षा आहे किंवा मी अशी इच्छा व्यक्त करते की ह्यानंतर तरी ह्यानंतर या मुलाखतीनंतर लोकांमध्ये ह्याच्याबद्दल जागृती एक व्हावी आणि ह्याचा खूप अभ्यास लोकांनी करावा अशी माझी खूप मनापासून इच्छा आहे. कारण हा वैयक्तिक मला स्वतःला प्रचंड आवडणारा ग्रंथ आहे. बरं. मला प्रचंड आवडतो. खरं म्हणजे आपण या सगळ्या मुलाखती घेतो याच्या मागे हेच कारण आहे की ही सगळी माहिती श्रोत्यांना व्हावी, हे काही वेगळं आणि फार सुंदर आहे हे सगळ्यांना समजावं, हाच एक मोठा उद्देश याच्या मागे आहे. आणि आज तुमच्यामुळे एका फार सुंदर ग्रंथाची माहिती आम्हाला सगळ्यांना झाली. मी आपले मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद. पुन्हा एकदा ही संधी दिली त्याच्याबद्दल प्रसाद प्रकाशनाच्या उमाताई बोडस आणि ई प्रसारण आणि ह्या सगळ्या त्यांच्या सहकाऱ्यांचे पण मी मनापासून आभार मानते. आणि मी सगळ्यांना विनंती करते की नक्की सगळ्यांनी या गाथा सप्तशतीचा अभ्यास करा. कारण त्याचे अनेक संस्कृत रूपांतरणं आहेत, भाषांतरं आहेत, मराठी काव्यानुवाद आहे, सगळं तुम्हाला आता उपलब्ध आहे. त्यामुळे नक्की याचा अभ्यास करा. मला खात्री आहे की अनेक नवीन नवीन विषय तुम्हाला स्वतःलाच त्यातनं दिसून येतील. बरोबर. पुन्हा एकदा मनापासून आभार मानते.